श्री सकल संत कंठभूषण अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर विश्व संत कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानियांचे राजे ज्ञानेश्वर महाराज व अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न वारकरी संप्रदायाचं कुल दैवत आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्म्याच्या व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांच्या चरणारविंदी आणि मल्लिक अर्जुन भगवंताच्या चरणारविंदी व समर्थ श्री जनार्दन स्वामी महाराजांच्या बाल ब्रह्मचारी माधव बाबा लांडेवाडीकरांच्या समर्थ साई बाबांच्या चरणारविंदी पहिल्यांदा नतमस्तक होतो आणि माझ्या शिव महापुराण कथेकडे प्रवृत्त होतो। मातापूर या पवित्र गावामध्ये हनुमंतरायाच्या या पावन दरबारामध्ये आणि भगवान शंकराच्या या कथा मंडपामध्ये आज कथेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थित शिव भक्तांना माझ्या व्यासपीठाकडनं माझा प्रेमपूर्वक आपल्या सगळ्यांना नमस्कार। सज्जनांनो, शिव प्रभूची कथा ही अगम्य अपूर्व आणि अनाकलनीय कथा आहे। ती कधी पूर्ण न होणारी कथा आहे। मला असं वाटते भगवान शंकराचं जीवन चरित्र हे पूर्ण न होणारे चरित्र जरी असलं तरी मानवाचं जीवन सुखी समृद्ध आणि समाधानी बनवणारी कथा या जगतामध्ये कोणती असेल तर त्या कथेचं नाव आहे शिव महापुराण कथा। आणि म्हणून त्याच कथेचा विचार करण्याकरता गेली 2 दिवस झाले आपण या पवित्र मैदानामध्ये एकत्रित येत आहोत। म्हणून आयोजक, संयोजक, निमंत्रक आणि समस्त ग्रामस्थ मातापूरकरांना माझ्या व्यासपीठाकडनं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। एकदा तुम्हीच तुमच्यासाठी आता जोरदार टाळी वाजवा। ज्यांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा सुयोग प्राप्त झाला, तुम्हा सगळ्या मातापूरकरांचा परिचय झाला, ते माझे मित्र, माझे प्राण सखा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवता आचार्य, आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं आणि नेवासा तालुक्याचं वैभव नव्हे, समर्थपूर्ण अहिल्यानगरचं वैभव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आपल्या गावावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि गावाचं सुद्धा ज्यांच्यावरती नितांत प्रेम आहे, ते माझे मित्र, माझे प्राणसखा आदरणीय गोरक्षनाथजी महाराज सन्ने। एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी झाली पाहिजे। सातत्याने महाराज आपल्या गावाच्या अर्थात ऋणानुबंदी आहेत, सातत्याने अर्थातच या ठिकाणी येऊन आपल्या सेवा ते आपल्या गावासाठी समर्पण करतायत आणि माझ्यावरती सुद्धा आपण नितांत प्रेम करतायत। श्रीरामपूर तालुक्याच्या मातीचा पहिला परिचय जर मला कुणामध्ये झाला असेल ना, तर मला असं वाटतं तो परिचय आमच्या गोरक्षनाथ महाराज सन्ने यांच्यामध्ये झाला आहे। म्हणून जेव्हा जेव्हा काही असेल त्या त्यावेळेला ते सदैव माझ्या सोबत असतात, याचा मला सक्त अभिमान आहे, स्वाभिमान आहे। म्हणून उदंड आयुष्य महाराजांना परमार्थिक कार्यासाठी लाभावं हीच देवादिदेव महादेवाच्या आणि मल्लिकार्जुन भगवंताच्या आणि संत जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणारविंदी, साईबाबांच्या चरणारविंदी एवढी एक आकांक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। महाराष्ट्रातील दिग्गज गायक वादक महाराज हे मंडळी आपल्या स्टेजवरती आहेत, मी रोज त्यांचा परिचय देतोय। पहिल्या क्रमांकावरती जे इकडे बसलेले आहेत ते आमचे सचिनजी महाराज भिसे, विदर्भाच्या मातीत त्यांचा जन्म आहे। दुसऱ्या क्रमांकावरती जे बसले ते महाराष्ट्रामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे, संगीत विशारद विदर्भरत्न विवेकजी महाराज गावंडे। त्याचबरोबर आमचे गजानन काका कवठाळे। एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे। सगळ्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊन सज्जनांनो या ठिकाणी माझ्या शिव महापुराण कथेला प्रारंभ करतो। कथेचा विचार करत असताना आपल्याला असा विचार करावा लागेल, देवादिदेव महादेवाला जर वारकरी संप्रदायाच्या सगळ्यात मोठे तीर्थ जर कुठले प्रिय असेल तर मला असं वाटतं पहिलं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राचं नाव आहे पंढरपूर आणि दुसरं क्षेत्र जर कोणतं असेल तर त्या क्षेत्राचं नाव आहे आळंदी। सज्जनांनो, वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी जर कोण असेल तर ते खऱ्या अर्थाने देवादिदेव महादेव आहेत। माझ्या महादेवाने ही वारी प्रारंभ केलेली आहे आणि म्हणून वारीला ज्या वेळेला माझे देवादिदेव महादेवजी जात आहेत ना, त्यावेळेला ते एकटे जात नाही,
तर स्वतः ते त्या ठिकाणी पार्वतीला, गणपती बाप्पाला आणि कार्तिक स्वामीला आणि आपलं वाहन नंदीला घेऊन ते वारी करतायत. समग्र कुटुंबासह पहिली वारी करणारे या देशातले पहिले वारकरी जर कोण असेल ना, तर मला असं वाटतं ते देवाधिदेव महादेव आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा ज्या वेळेला पंढरपूरच्या वारीला जाल त्यावेळेला तुम्ही एकट्याने जायचं नाही, तर जोडीने जायचे. आपा आता रिटायरमेंट जरा थोडं जोडीनं गेलं पाहिजे. आता नवनाथ दादा कुठे बसलेत, थोडं जोडीनं तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हीच म्हणण्यापेक्षा सगळ्यांनी मला असं वाटतं त्या ठिकाणी गेलं पाहिजे. दादा, आळंदी आणि पंढरपूर हे माझे भगवान शंकराचं आवडतं तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही असं म्हणत असाल की महाराज आळंदी हे खऱ्या अर्थाने भगवान शंकराला का प्रिय आहे, त्याचं उत्तर आहे का, आळंदीमध्ये प्रत्यक्षात महाविष्णूचा अवतार आहे आणि महाविष्णूचा अवतार म्हणजे भगवान श्री ज्ञानोबा आहे. आणि माझ्या माऊलीने आळंदीमध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये समाधी घेतली, म्हणून दैवताचे नाव सिद्धेश्वर अशा पद्धतीचे वाक्य आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पाहायला आपल्याला भेटत आहेत. अहो, आळंदीने अर्थातच आळंदीमध्ये माझ्या माऊलीने समाधी घेतली. का घेतली? कारण त्या मातीमध्ये 84 सिद्ध आहेत आणि 84 सिद्ध असतानाच त्याबरोबर भगवान सिद्धेश्वर सुद्धा त्या ठिकाणी वास करतायत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, देवताचे नाव सिद्धेश्वर, देवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा भेटी भेटी मेरा, 84 सिद्धांचा संगे भेटी मेरा. त्याच आळंदीमध्ये माझे माऊली अर्थातच वास करतायत. त्याच आळंदीमध्ये माझे माऊली त्या ठिकाणी अर्थातच सज्जनांनो वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ रवतायत. म्हणून मला सांगू द्या, भगवान शंकराचं जीवनचरित्र तर मला सांगायचेच गोरक्षनाथ महाराज, पण भगवान शंकराच्या जीवनचरित्राची बरोबरी करणारं आणखी एक चरित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे. त्या चरित्राचं नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणून त्यांचं सुद्धा या ठिकाणी मला बोलावं लागेल, त्यांच्या संदर्भातही बोलावं लागेल. तुमच्या आणि माझ्या भक्तीविषयी बोलण्यापेक्षा माझ्या ज्ञानोबारांनी आणि माझ्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी भगवान शंकराला किती उच्च स्थान दिले याबद्दलचा सुद्धा विचार या कथा मंडपामध्ये होणं ही काळाची गरज आहे. म्हणून माझी माऊली ज्या वेळेला सज्जनांनो मुक्ताबाईला मांडे खाण्याची इच्छा होते ना, त्यावेळेला मुक्ताबाई आपल्या दादाकडे जाते आणि दादाकडे गेल्यानंतर दादाला विनंती करते की दादा, मला मांडे खाण्याची इच्छा आहे रे दादा. त्यावेळेला माझ्या माऊलीच्या अर्थातच नेत्राला पाणी येते. लहान माझी चिमुकली जर मला मांडे मागत असेल तर मी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझे माऊली काय करतायत, आळंदीमध्ये जातायत. आळंदीमध्ये गेल्यानंतर जो येईल तो शिदा घेतायत आणि येईल तो शिदा घेऊन ज्या वेळेला आळंदीतून सिद्ध बेटाच्या दिशेने ज्या वेळेला निघतायत ना, त्यावेळेला एक वाटेमध्ये नास्तिकवादी माणूस भेटतो की ज्याचं नाव आहे विसोबा खेचर. ज्या वेळेला माझ्या माऊलीला तो भेटतोय ना, त्यावेळेला तो विसोबा खेचर काय करतोय, माझ्या माऊलीच्या झोळीमध्ये आलेली जी काही अर्थात ते शिदा आहे ना, तो शिदा पूर्णपणे हिसकावून घेतो. त्या आळंदीच्या मातीमध्ये त्या ठिकाणी टाकल्या जातोय आणि आळंदीच्या मातीमध्ये टाकून नुसतं तो थांबत नाही, तर पायाने तो सगळा त्या ठिकाणी शिदा तुडवल्या जातोय. काय वाटलं असेल माझ्या माऊलीला? ज्या वेळेला माझ्या माऊलीने हे सगळं प्रत्यक्षात डोळ्याने पाहिलं त्यावेळेला माझ्या ज्ञानोबारांच्या डोळ्याला पाणी येते. रडत रडत सिद्ध बेटामध्ये जातायत. मुक्ताबाई त्या ठिकाणी वाट पाहते की माझा ज्ञानदादा आता शिदा घेऊन येईल, मला आज मांडे खाण्याकरता भेटणार आहे. ज्या वेळेला सज्जनांनो की सगळं घडतंय ना, माझे ज्ञानोबा रडत रडत त्या ठिकाणी कुणालाही बोलत नाहीत. आतमध्ये ते त्या ठिकाणी ताटील अर्थात झोपड्यामध्ये जात आहेत
झोपड्यामध्ये जाऊन ती आपली ताटी त्या ठिकाणी लावून घेतायत आणि ताटी ज्या वेळेला लावून घेतायत ना त्यावेळेला मग मात्र माझे ज्ञानोबा आहेत धाय मोकलून आतमध्ये रडतायत. आणि हे सगळं ज्या वेळेला रडतायत ना त्यावेळेला त्या ठिकाणी सज्जनांनो प्रसंग असा होतोय. माऊली ज्या वेळेला अर्थातच रडतायत त्यावेळेला माझी चिमुकली मुक्ताबाई तिथे जाते. मुक्ताबाई तिथे गेल्यानंतर तो ताटीचा दरवाजा वाजवल्या जातोय. दादा दादा अर्थातच का रडताय हो दादा तुम्ही? मी तर तुमच्यापेक्षा लहान आहे दादा. कधीतरी मला असं वाटतंय की मी तुमच्याजवळ रडावं, पण तुम्हीच जर आमच्या समोर रडत असाल दादा तर मग आम्ही कुणापुढे रडायचंय दादा? दादा तुम्ही रडू नका दादा. त्यावेळेला माझी चिमुकली मुक्ताबाई सांगते. अर्थातच मुक्ताबाई माझ्या ज्ञान दादाला उपदेश करते. तो उपदेश सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऐकावा लागेल. योगी पावन मनाचा वा साहे अपराध जनाचा शब्द शस्त्रे झाले केश संती मानावा उपदेश संती दादा पलीकडे ठेवा ना, तिकडे ठेवा. बंद केलं नाही सर. ठेव ठेव. माऊली संती मानावा उपदेश माऊली ताटी उघडा ना माऊली. का रडताय हो माऊली तुम्ही? आम्ही रडलं पाहिजे ना दादा तुमच्या समोर. तुम्ही मोठे आहात दादा. तुम्ही मोठे असून जर तुम्ही आमच्या समोर रडत असाल दादा तर मग आम्ही पुन्हा पुढे रडायचंय दादा. रडू नका दादा. नाही मांडे मागणार की तुम्हाला तुमची मुक्ताबाई, पण माझी विनंती आहे की तुम्ही रडू नका दादा. आपल्याच जर दाताखाली एखाद्या वेळेला जीभ जर आली दादा तर मग त्या दाताला काय काढून फेकताय का दादा कुणी? नाही ना दादा. विनंती करते दादा रडू नका दादा. विश्वपट ब्रह्मा ताटे उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. सज्जनांनो मी ज्ञानोबारांचा इतिहास तुम्हाला का सांगितलाय त्याचं उत्तर आहे का? सिद्धेश्वराच्या पायथ्याजवळ माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली हे तर बरोबरच, पण महाराष्ट्राला भगवान सिद्धेश्वराचा परिचय करून देणारे या महाराष्ट्रामध्ये जर कोण असेल तर त्यांचं नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज. आणि म्हणून त्याच भगवान सिद्धेश्वरांची, त्याच मल्लिकार्जुन भगवंताची, त्याच रामेश्वर भगवंताची कथा श्रवण करण्याकरता या पावन मंडपामध्ये तुम्ही एकत्रित आला आहात. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी हा विषय ऐकावा लागेल. विषय ऐकत असताना भगवान शंकराच्या कुटुंबाचा परिचय सुद्धा मला तुमच्यापर्यंत पोस्ट करावा लागेल. भगवान शंकराच्या कुटुंबाचा परिचय देत असताना महिला मंडळ नीट ऐका. माझ्या देवादिदेव महादेवाला 2 पत्नी आहेत. मग एकाने मला प्रश्न केला की महाराज जर देवादिदेव महादेवाला जर 2 पत्न्या असेल तर मग आम्ही सुद्धा 2 पत्न्या करायला काय हरकत आहे? अरे दादा ते देवादिदेव महादेव आहेत. त्यांच्या एका एका रोमामध्ये संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. तुला अर्थातच हे सगळं करण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून सज्जनांनो माझ्या महादेवाला 2 पत्न्या. एका पत्नीचं नाव आहे सती तर दुसऱ्या पत्नीचं नाव आहे पार्वती.
भगवान शंकराला 2 मुलं आहेत. एका मुलाचं नाव आहे कार्तिक स्वामी, तर दुसऱ्या मुलाचं नाव काय? कोण बनेगा करोडपती? माझंच ऐकता का? जरा तुमचंही सांगा ना काही. भगवान शंकराला 2 मुलं आहेत. पहिल्या मुलाचं नाव आहे कार्तिक स्वामी, तर दुसऱ्या मुलाचं नाव आहे गणेश नाम गणपती. सज्जनांनो, माझ्या भगवान शंकराला देवादिदेव महादेवाला 6 कन्या आहेत. त्या कन्येचे नावं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. उद्या येत असताना मी जर तुम्हाला विचारलं तर त्या सगळ्या मुलीचे नावं तुम्हाला सांगता आले पाहिजे. नीट ऐका. माझ्या महादेवाला 6 कन्या आहेत. पहिल्या कन्येचं नाव आहे जया, दुसऱ्या कन्येचं नाव आहे विषहरा, तिसऱ्या कन्येचं नाव आहे श्यामली बारी, चौथ्या कन्येचं नाव आहे दौतली, अर्थातच देव, आणि शेवटची जी आहे ती अशोक सुंदरी. अर्थातच या 6 कन्या माझ्या देवादिदेव महादेवाच्या आहेत. 6 कन्या मी सांगितल्या, त्याच्यापैकी एक तर ध्यानात राहिली का? तुमच्या राहिल्या हो, पण बाकीच्यांच्या राहिल्या पाहिजे ना. पुन्हा 1 मिनिट घेतो, नीट ऐका. देवादिदेव महादेवाला 6 कन्या आहेत. त्याच्यापैकी पहिल्या कन्येचं नाव आहे जया, त्याच्यापैकी दुसऱ्या कन्येचं नाव आहे विषहरा, तिसऱ्या कन्येचं नाव आहे श्यामली बारी, चौथ्या कन्येचं नाव आहे दौतली, 5व्या कन्येचं नाव आहे देव, आणि 6व्या कन्येचं नाव आहे अशोक सुंदरी. कमीत कमी एवढं जरी तुमच्या ध्यानात राहिलं ना, तरी आपली ही महाशिवरात्रीची शिवकथा संपन्न झाली आणि सफल झाली असं मला वाटेल. कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवा. अर्थात सज्जनांनो, देवादिदेव महादेवांच्या वाहनाबद्दलचा विचार सुद्धा या ठिकाणी करावा लागेल. नंदी हे माझ्या देवादिदेव महादेवाचं वाहन आहे. पार्वती मैयाचं वाहन सिंह आहे. कार्तिक स्वामीचं वाहन मोर आहे. आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे. अर्थातच या वाहनाबद्दलचा सुद्धा विचार मी तुमच्या समोर मांडलाय. आता पुढचा प्रसंग ऐका. महादेवाच्या हातामध्ये त्रिशूल आहे. कारण या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुमच्या कानावरती असल्या पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागे अर्थात त्रिशूल धारण करण्याच्या पाठीमागे काय कारण आहे, त्याचं कारण सुद्धा मला विस्तृत पद्धतीने आपल्या समोर मांडायचं आहे. ऐका. महादेवाच्या हातामध्ये त्रिशूल आहे. मग त्रिशूल हातामध्ये का आहे त्याचा सैद्धांतिक सिद्धांत ऐका. माझ्या महादेवाच्या हातामध्ये जो त्रिशूल आहे ना, ते काम, क्रोध आणि लोभाचं प्रतीक आहे. काम, क्रोध आणि लोभ ज्या अर्थात ज्या देवाने जिंकलाय त्या देवाचं नाव आहे देवादिदेव महादेव. आता आपला कामही गेला नाही, आपला क्रोधही गेला नाही, आपला लोभही गेला नाही. मग काम, क्रोध आणि लोभ जावा असं वाटत असेल ना, तर कधीतरी शिवमहापुराण कथेच्या मंडपामध्ये येऊन कथा ऐका. नक्की तुमचा काम, क्रोध आणि लोभ कमी झाल्याशिवाय राहणार नाही. बरेच लोक म्हणतात की महाराज आमचा लोभ कमी झाला. अरे कशाचा कमी झालाय? ऐका, सांगतो मी तुम्हाला एक उदाहरण, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. काकी काय झालं, आमच्या गावात एक 80 वर्षाचं म्हातारं होतं बरं का. 80 वर्षाचं म्हातारं होतं. आणि ते 80 वर्षाचं म्हातारं असं दरवाजामध्ये रोज बसायचं. आणि दरवाजामध्ये ज्या वेळेला बसायचं त्यावेळेला ते असे पाठीमागे हात करायचे. दरवाजामध्ये बसून ज्या वेळेला पाठीमागे हात करायचे ना, त्यावेळेला त्या म्हाताऱ्याला 3 मुलं होते गोरक्षनाथ महाराज. आणि 3 मुलं ज्या वेळेला होते त्यावेळेला ते 3 मुलं असा विचार करतायत, ज्या अर्थी आपला बाप पाठीमागे हात करतोय त्या अर्थी नक्कीच आपल्या बापाने पाठीमागच्या भीतीत काहीतरी, म्हणून तर म्हातारं पाठीमागे हात करतंय ना. ज्या वेळेला ते पाठीमागे हात करते त्यावेळेला मोठा मुलगा म्हणतो की नक्कीच पाठीमागच्या भीतीत काहीतरी असेल. पाहता काय पाडली ना पाठीमागची भिंत. छोटा म्हणतो या भिंतीत असेल, तीही भिंत पाडल्या जाते. अर्थातच मधला म्हणतो या भिंतीत असेल, तीही भिंत पाडल्या जाते. अर्थातच समोरच्या भिंतीत असेल, तीही भिंत पाडल्या जाते. पण डबुलं काही सापडत. तरी सुद्धा म्हातारं अर्थातच ते अंगणामध्ये बसायचे. अंगणामध्ये बसून पुन्हा पुन्हा ते पाठीमागे हात करायचे. पाठीमागे हात करत असताना त्या ठिकाणी अर्थातच मुलांना असा प्रश्न पडलाय, आपल्या बापाची तर जबान आता बंद झाली, पण आपला बाप काहीतरी बोलला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. त्यावेळेला त्या ठिकाणी काय होतंय, ते 3 मुलं जवळ येत आहेत.
3 मुलं जवळ आल्याच्या नंतर एक सुंदर प्रकारची गाडी तयार केल्या जाते, म्हाताऱ्याला गाडीत बसवल्या जाते, अहिल्यानगरला नेल्या जाते, एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नेल्या जाते आणि नामांकित हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर त्या डॉक्टरच्या समोर ते बसतात. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, मी लोभाबद्दल बोलतोय. डॉक्टरच्या समोर ज्या वेळेला बसवल्या जाते ना, त्यावेळेला मोठा मुलगा म्हणतो, डॉक्टर साहेब आमच्या म्हाताऱ्याला बोलता येत नाही, आमचं म्हातारं बोललं पाहिजे. डॉक्टर साहेब म्हटले, तुमचं म्हातारं बोलायची जबाबदारी, पण त्याच्यासाठी 50,000चा खर्च लागू द्या म्हणे. लगेच मोठा मुलगा पुन्हा गावात येतो. गावात आल्याच्या नंतर आमच्या नवनाथ दादा सलालजीकडे जातोय. 5 रुपये शेकड्याने 50,000. आता थोड्या वेळा करता द्या आम्हाला. आता 5 रुपये शेकड्याने ज्या वेळेला 50,000 घेतल्या जात आहेत आणि ज्या वेळेला तो मोठा मुलगा पुन्हा डॉक्टरकडे जातोय, डॉक्टर एका खुर्चीवरती आहे, तो मोठा मुलगा एका खुर्चीवरती आहे. तो मुलगा आपल्या खिशामध्ये हात घालतो विवेक दादा, आणि खिशामध्ये हात घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी 50,000चं बंडल काढतोय आणि 50,000चं बंडल काढून त्या डॉक्टरच्या मड्यावर, कोण म्हटलं पाठीमागे तिकडे, मड्यावर नाही हो, हातात दिले जातात. हातात ज्या वेळेला ते पैसे दिल्या जातात त्यावेळेला ते डॉक्टर साहेब त्या ठिकाणी इंजेक्शन देत आहेत. आणि डॉक्टर साहेब ज्या वेळेला इंजेक्शन देत आहेत ना, त्यावेळेला जे म्हातारं बोलत नव्हतं ते म्हातारं आता बोलायला लागते. आणि म्हातारं ज्या वेळेला बोलायला लागते ना, आणखी गाडीमध्ये टाकल्या जाते, घरी आणल्या जाते, खुर्चीवरती बसवल्या जाते. 2 मुलं या बाजून आहेत, 2 मुलं या बाजून आहेत, 2 सुना या बाजून आहेत, 2 सुना या बाजून आहेत. का बाजूला आहे? कारण म्हातारं जे आता सांगणार आहे त्याच्या वाटण्या करायच्यात ना आपल्याला. आता त्यावेळेला तो मोठा मुलगा बोलतोय की बाबा तुम्ही रोज अंगणामध्ये बसत होते, पाठीमागे तुम्ही हात करत होतात, तुम्ही पाठीमागे हात का करत होतात हो बाबा? त्यावेळेला त्या ठिकाणी जे म्हातारं बोलत नव्हतं त्यावेळेला ते म्हातारा आता सन्ने महाराज बोलायला लागते. बोलत असताना ते असं बोलते, अरे तुम्हाला काही आकली आहेत का? फार मोठ्या मेहनतीने मी तुमच्यासाठी हे सगळं कमवून ठेवलंय, तुम्हाला काही अक्कल आहे का? पाठीमागच्या आठवड्यात पाठीमागच्या बाईने आपली पीठ गाळायची चाळणी नेली, घरही पडलं, म्हातारही मेलन, 50,000लाही चुना लागला, पण हातात काही आलं. मी का सांगितलंय? आपला कामही गेला नाही, आपला लोभही गेला नाही, अर्थात आपला क्रोधही गेला नाही, पण काम, क्रोध आणि लोभ ज्यांनी जिंकलाय त्या देवाचं नाव आहे देवाधिदेव महादेव. आणि म्हणून सज्जनांनो, अर्थातच या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला असा विचार करावा लागेल की माझ्या भगवान देवाधिदेव महादेवाच्या संदर्भातला विचार जर तुम्हाला करायचा असेल ना, तर तुम्ही प्रत्येकाने शिवनाम त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आणि शिवनाम जर तुम्ही घेतलं ना, तर नक्कीच मला असं वाटतं या जगतामध्ये उजाला पडल्याशिवाय राहणार नाही दादा. ही ताकद माझ्या शिवनामाची आहे. शिव नाम से है जगत में उजाला, हरि भक्तों के मन में शिवाला. जय हो. हे शंभु बाबा एक ताली हा, भोलेनाथ, शाबाश. तीनों लोक में तू ही तू, हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू. श्रद्धा सुमन मेरा मन बेल पत्री, जीवन भी अर्पण कर दूं, हे शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू.
जग का स्वामी है तू, अंतर्यामी है तू, मेरे जीवन की अनमिट कहानी है तू। तेरा ऊंचा है दान, तेरी शक्तियाँ पार, जिंदगी भर करूं तेरी आराधना। तूने दिया बल निर्बल को, अज्ञानों से दूर किया। ये शंभु बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. पुढे चला आता भगवान देवादिदेव महादेवांच्या स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी आपलं चालू आहे. माझ्या देवादिदेव महादेवाने सज्जनांनो आपल्या स्वतःच्या कंठामध्ये विष धारण केलेलं आहे. म्हणून महिला मंडळ नीट ऐका, माझ्या महादेवाच्या कंठामध्ये विष आहे आणि तुमच्या आणि माझ्या ओठात विष आहे. बरोबर बोलतोय ना मी? माझ्या महादेवाने कंठामध्ये विष धारण केले, पण तुम्ही आणि मी ओठामध्ये विष धारण केले. म्हणून माझ्या ज्ञानोबारांच्या ओवीचा आधार घेऊन मला या ठिकाणी बोलायचे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जीवन जगत असताना अशा पद्धतीने बोला दादा, की आपण बोलल्याच्या नंतर समोरच्याच्या अर्थात त्या ठिकाणी चेहऱ्यावरती हसू आलं. जाऊ द्या त्याला, जाऊ द्या. उद्या कुणी म्हणायला नको गणेश महाराजांच्या कथेमध्ये कुत्रं सुद्धा नव्हतं. बरं झालं ती येऊन गेलं बिचार. काय सांगता, आम्ही गेल्यावर म्हणू शकतात ना, त्यांनी हजेरी लावली बिचाऱ्याने. तुमच्या आणि माझ्या ओठामध्ये विष आहे आणि भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये विष धारण केले. दादा, आपण याचा संदेश आपण असा काढायचा आहे की एखाद्या वेळेला आपण जर समोरच्याला जर बोलत असू तर ते प्रेमळ बोलवा, सोजळ बोला. पण एखाद्या वेळेला दुसऱ्याचं अंतकरण दुखेल अशा पद्धतीने जर तुम्ही बोललात, दुसऱ्याचं अंतकरण दुखवण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला, तर एका बाजूला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कितीही जरी पाणी तुम्ही समर्पण केलं, तर माझी शिव महापुराण कथा सांगते ते फल तुमच्या पदरामध्ये कधी पडणार नाही. पाणी समर्पण करण्याचं फल तुमच्या पदरामध्ये पडावं असं तुम्हाला वाटत असेल ना दादा, तर हात जोडून विनंती करतो, दुसऱ्याचे अंतकरण दुखवणं पहिल्यांदा थांबा. थांबवलं पाहिजे ना आपण हे सगळं. म्हणून सज्जनांनो, अर्थातच दुसरा मुद्दा असा आहे की देवादिदेव महादेवाने आपल्या माथ्यावरती चंद्र अर्थात धारण केलेलं आहे. चंद्राला सुद्धा आपल्या माथ्यावरती त्या ठिकाणी त्यांनी आधार दिलेला आहे. म्हणून माझ्या माता भगिनीला मला असं विचारायचंय, देवादिदेव महादेव यांनी आपल्या माथ्यावरती जो चंद्र धारण केलाय, तो अमावस्येचा चंद्र आहे का पौर्णिमेचा चंद्र आहे? पाठीमागच्या महिला मंडळ, अमावस्येचा चंद्र आहे का पौर्णिमेचा चंद्र आहे? अमावस्येला चंद्र उगवतो का आपल्या इकडे माथापूर? अमावस्येचा तो चंद्र नाही, पौर्णिमेचा सुद्धा तो चंद्र नाही. तर माझ्या देवादिदेव महादेवाने आपल्या माथ्यावरती जो चंद्र धारण केलाय ना, तो चतुर्थीचा चंद्र आहे. म्हणून माझ्या हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी आजही चतुर्थीचं व्रत करण्याची परंपरा आहे. आणि याच संदेशाला विवेकदादा जोडून मी असं बोलेल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकादशीचं व्रत केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी चतुर्थीचं व्रत केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये महाशिवरात्रीचं व्रत केलं पाहिजे. कारण ही सनातन वैदिक हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या वरती एक जबाबदारी आहे. तुम्ही देशही सांभाळला पाहिजे, तुम्ही धर्मही सांभाळला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये हिंदू धर्माची संस्कृती सुद्धा जपली पाहिजे. देश सांभाळा, धर्म ही पाळा. देश सांभाळा, धर्म ही पाळा.
संस्कृती सांगो ऐकता का हो, संस्कृती सांगी ऐकता का हो, देश सांभाळा धर्म ही पाळा, देश सांभाळा धर्म ही पाळा. चतुर्थीचं व्रत ही आपली संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं जतन करा. कुणी धरत नसेल तर इथून पुढे ते व्रत करा. कारण चतुर्थीच्या चंद्राला आधार देणारं दैवत या जगतामध्ये कोणतं असेल तर त्या देवतेचं नाव आहे देवादिदेव महादेव. आणि म्हणून सज्जनांनो, या सगळ्या स्वरूपाचं वर्णन यथार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महादेवाच्या दरबारामध्ये आणि महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जातायत ना, तर आपल्याला जीवाला ज्या वेळेला शांती पाहिजे, याचं काय हरपलं काही कळा नाही याचं. आदरणीय आपल्या गावाचं वैभव, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार आदरणीय उंडे महाराजांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी सुद्धा झाली पाहिजे. विवेक दादा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं सांगतायत, तर आपल्याला जीवाला जर शांती पाहिजे असेल तर त्यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे, महादेवाची आराधना केली पाहिजे. महिला मंडळ एखादा पक्षी आहे, एखादा पक्षी जर तो आकाशामध्ये जर उड्डाण घेत असेल, आकाशामध्ये ज्या वेळेला तो पक्षी उड्डाण घेतोय ना, त्यावेळेला त्या पक्षाला ज्या वेळेला आधार घेण्याची गरज असते, त्यावेळेला त्याला आकाशामध्ये किती जरी तो उंच उडाला ना, तर त्याला झाडाचाच आश्रय घ्यावा लागेल. तसं तुम्हाला आणि मला ज्या वेळेला प्रपंचामध्ये जीव तापतो, त्यावेळेला तुम्हाला जर आधार घेण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या कुणाचाही आधार घेऊ नका, पण माझ्या देवादिदेव महादेवाचा आधार घेतल्याशिवाय थांबू नका. हरी रे जीव पक्षा समझा, जय हो. हरी रे जीव पक्षा समझारा, धारण कुणी देयाला, धारण कुणी देयाला. हरी जीव पक्षा समझाला, हरी रे जीव पक्षा समझाला. आधार घेण्याची ज्या वेळेला तुम्हाला इच्छा असेल त्यावेळेला सर्वसामान्याचा नाही तर माझ्या महादेवाचा आधार घ्या दादा. ब्रह्मदेवाने सुद्धा आधार ज्या वेळेला त्यांना घेण्याची गरज पडते, त्यावेळेला ब्रह्मदेव सुद्धा माझ्या मल्लिकार्जुन भगवंताचा आधार घेतोय. इंद्राला ज्या वेळेला आधार घेण्याची इच्छा होते, त्यावेळेला इंद्र सुद्धा माझ्या महादेवाचा आधार घेतोय. विष्णूला सुद्धा ज्या वेळेला आधार घेण्याची इच्छा असते, त्यावेळेला विष्णू भगवान सुद्धा माझ्या महादेवाचा आधार घेत आहेत. आणि सज्जनांनो, राम प्रभूला सुद्धा ज्या वेळेला आधार घेण्याची गरज पडते ना, त्यावेळेला युद्धाच्या अगोदर समुद्राच्या काठावरती रामेश्वराची स्थापना करतायत, माझ्या महादेवाची आराधना करतायत आणि मग त्या युद्धाला प्रारंभ करतायत. याचा अर्थ असा आहे, या जगातले 33 कोटी देवांना आधार जर कोण असेल, या जगातल्या सगळ्या मानव जातीला आधार कोण असेल, या जगातल्या सगळ्या जीव जंतूंना आधार जर कोण असेल ना, तर मला असं वाटतं ज्यांची स्थापना तुम्ही आपल्या गावामध्ये केली ते माझे मल्लिकार्जुन भगवान आहेत, हे लक्षात ठेवा. मल्लिकार्जुन भगवंताचा अर्थातच काही गोष्टी मला या ठिकाणी तुम्हाला सांगायच्या तुम्हाला दिसल्या तर बघा, मी थोडंसं दाखवतो तुम्हाला. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. हे महादेवाची पिंड आहे. महादेवाच्या पिंडीमध्ये कुणाचं अर्थात कुठे वास्तव्य आहे या संदर्भातला विषय तुमच्या अर्थातच तुम्हाला कळावा किंवा माहिती असावा याकरता मला सांगायचं आहे. वाक्य अर्थातच नीट ऐका. आता ही शिवपिंड आहे. या शिवपिंडीवरती वरच्या भागावरती ज्या ठिकाणी आपण मध्यभागी भस्म लावतो ना महिला मंडळ, त्या भस्माच्या वरती जर कुणाचं स्थान असेल, हे तुम्हाला दूरच्या महिलांना कदाचित दिसणार नाही,
पण हे जे इथून वरचं जे स्थान आहे ना, त्या स्थानामध्ये माझ्या महादेवाच्या 5 कन्येचं वास्तव्य आहे. आणि भस्माच्या खाली जर तुम्ही एक्झॅक्ट जर इथे आलात, भस्माच्या बरोबरीने जर खालच्या बिंदूला जर तुम्ही आलात ना, तर या ठिकाणी माझ्या स्वतः या ठिकाणी महादेवाचं ते स्थान आहे. पुन्हा जर तुम्ही खाली आलात, जो काही मध्य असतो, ही जी काही पोकळ जागा आपल्याला या ठिकाणी शिवपिंडीच्या बाजूला जी दिसते ना, त्या बाजूला स्वतः जगत जननी भवानी माता नाम पार्वती माता त्या ठिकाणी वास करतायत. त्याच्या तुम्ही खाली या. ज्या मध्यभागी आपण इथे भगवान शंकराला ज्या वेळेला पाणी समर्पण करतो आणि भगवान शंकराला पाणी समर्पण केल्याच्या नंतर ज्या धारे वाटे पाणी खाली निघून जाते, त्या धारेमध्ये जर कुणाचं वास्तव्य असेल तर महादेवाच्या ज्या एका शेवटच्या कन्येचं नाव मी तुम्हाला सांगितलंय, त्या कन्येचं नाव आहे अशोक सुंदरी. त्याच बरोबरीने हे जिथे पाणी बाहेर निघून जाते ते अशोक सुंदरीचं स्थान आहे. या ठिकाणी डावी जी बाजू तुम्हाला दिसते, त्या डाव्या बाजूला प्रत्यक्षात कार्तिक स्वामी वास करतायत. आणि उजव्या बाजूला जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्यक्षात गणेश त्या ठिकाणी वास करतायत. महादेवाचं एकूण सगळं कुटुंब जर कुठे वास करत असेल तर ते एका लिंगामध्ये अर्थातच वास करतंय. म्हणून महिला मंडळ, तुम्हाला हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करतो, तुम्ही स्वतंत्र गणपतीची पूजा करण्याची तुम्हाला गरज नाही, स्वतंत्र कार्तिक स्वामीची पूजा करण्याची गरज तुम्हाला नाही, स्वतंत्र महादेवाच्या 6 कन्याची पूजा करण्याची तुम्हाला गरज नाही, स्वतंत्र महादेवाची सुद्धा पूजा करण्याची तुम्हाला गरज नाही. एका मल्लिक अर्जुन शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली ना, तर त्यांच्या सगळ्या परिवाराची पूजा तुमच्या हातून घडते. असा महिमा जर कशाचा असेल तर मला असं वाटतं तो शिवलिंगाचा महिमा आहे. म्हणून इथून पाठीमागे जर कुणी शिवलिंगाची पूजा करण्याकरता किंवा पाणी किंवा बेलपत्र किंवा शमीपत्र समर्पण करण्याकरता जर गेलं नसेल तर माझ्या अर्थातच माझ्या शिवपुराण कथेची तुम्हाला विनंती आहे, कमीत कमी इथून पुढे तरी आता शिव मंदिरामध्ये शिवालयामध्ये जा. आणि या देशामध्ये आणि या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आजही अनेक शिव मंदिर आहेत. पण त्या शिव मंदिरामध्ये काही काळ जर पाठीमागचा जर काळ जर तुम्ही पाहिला ना, तर त्या मंदिरामध्ये कुणीसुद्धा जायला तयार नव्हतं. जे दरी डोंगरामध्ये असतील, कुठे आणखी कोणत्या डोंगरामध्ये ते मंदिर असतील, त्या डोंगरामध्ये कुणी जायला तयार नव्हतं. पण एक गोष्ट तुम्हाला आणि मला मान्य करावा लागेल, आपल्या या पवित्र भारत देशामध्ये एका कथाकाराचा जन्म झाला आणि त्यांनी या शिवमहापुराण कथेमध्ये फार मोठी क्रांती केली. आणि तमाम हिंदूवासियांना शिवलिंगाप्रती जागृत करण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर ते विश्वविख्यात डॉक्टर प्रदीप मिश्रा यांनी केलं, हे विसरू नका. एखादी गोष्ट मान्य ती मान्यच करावं लागेल ना आपल्याला. ओम नमः शिवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या नामाचा जप जर कुणी आपल्याला करायला शिकवलं असेल, मंदिरामध्ये जाऊन पाणी वहा असं जर कुणी आपल्याला शिकवलं असेल, याचा अर्थ याच्या अगोदर कुणी सांगितला नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. पण थोडी जनजागृती त्यांच्यामध्ये या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये नव्हे, भारत देशाच्या बाहेर सुद्धा शिवलिंगाप्रती लोक जागृत झालेत. म्हणून महिला मंडळ, तुम्हाला आणि मला ज्या ज्या वेळेला शांतीची गरज असेल ना, त्या त्या वेळेला आपण विवेकदादा महादेवाच्या मंदिरामध्ये गेलं पाहिजे. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन एकांतामध्ये त्या ठिकाणी मांडी घालून बसलं पाहिजे आणि माझ्या महादेवाचं त्या ठिकाणी शांत होण्याकरता भजन केलं पाहिजे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
शिवाय नमः शिवाय. शांत होण्याकरता घर सोडलं पाहिजे ना दादा, कधीतरी मंदिरामध्ये गेलं पाहिजे ना. महिला मंडळी, एक वाक्य ऐका, कायमचं आपल्याला एक दिवशी घर सोडायचं आहे. माझे ज्ञानोबाऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहरिया, ना म्हणो नये धनंजया जया परी. ज्याला जन्माला यायचे दादा त्याला एक दिवशी मरायचं आहे, पण मरत असताना काहीतरी चांगलं कर्म करून मरा. म्हणून तर महाराष्ट्राला मी एक संदेश आमच्या कथेच्या माध्यमातून नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दादा, तुमचं कर्म अर्थातच आदर्श ठेवा. तुमचं कर्म जर तुम्ही आदर्श ठेवलं ना दादा, तर तुमच्या कर्माचा स्वीकार माझे महादेव केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचं कर्म जर आदर्श असेल ना, तर तुम्हाला काशीला आणि मथुरेला जाण्याची गरज नाही. तर एक दिवशी त्याच काशीचे काशी विश्वनाथ तुमच्या दारात आल्याशिवाय राहणार नाही. कर्म तेरे अच्छे हैं तो, कर्म तेरे अच्छे हैं तो, किस्मत तेरी दासी है, किस्मत तेरी दासी है. शाबाश. नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी साफ है तो घर में मथुरा काशी है. घर में मथुरा काशी है. घर में मथुरा काशी है. महादेव तुमचं अंतकरण पाहतो दादा. तुमचं अंतकरण जर स्वच्छ नसेल, लोकांप्रती, समाजाप्रती आणि हिंदू धर्माप्रती जर तुमच्या अंतकरणामध्ये जर मलिनता असेल, आणि तुम्ही कितीहीदा जर मंदिरामध्ये जाऊन जर पाणी वाहण्याचा प्रयत्न जर माझ्या महादेवाला केला ना, तर महादेव तुमचा अर्थात त्या पाण्याचा स्वीकार करणार नाही. पण तुमचा अंतकरणामध्ये जर सच्चाई असेल, देव धर्म आणि संत समाजाप्रती जर तुमची प्रामाणिकता जर असेल ना, तर या ठिकाणी माझी शिव महापुराण कथा सांगते, तुम्हाला काशीला जाण्याची गरज नाही, तुम्हाला मथुरेला जाण्याची गरज नाही. अरे एका बाजूला इकडे लोकांना त्रास द्यायचा आहे आणि एका बाजूला काशीला जाऊन काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचे. मला असं वाटते माझा काशी विश्वनाथ तुम्हाला कधी दर्शन देणार नाही. बरोबर बोलतो ना आई साहेब? बरोबर बोलतोय ना? मग याचा स्वीकार तुम्ही केला पाहिजे ना. याचा अर्थ असा आहे दादा, याचा स्वीकार जर तुम्ही केला तर मला असं वाटते हीच आपल्यासाठी काशी आहे, हीच आपल्यासाठी मथुरा आहे. म्हणून सज्जनांनो, भगवान शंकराच्या स्वरूपाचं वर्णन करता करता आपल्याला आता या ठिकाणी विद्येश्वर संहितेमधला ज्या काही 7 संहिता मी तुम्हाला काल सांगितल्या होत्या, 462 अध्याय या अर्थात शिव महापुराणामध्ये आहे. वेळ तुम्हाला कमी आहे आणि इतक्या कमी वेळेमध्ये एवढी मोठी शिव महापुराण कथा, मला असं वाटतं हे शक्य नाही बरं का. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला मरायला वेळ नाही तर कथेला यायला कुठे वेळ आहे. अरे का मरण तुमच्या हातामध्ये आहे. जन्मच जर तुमच्या हातात नाही तर मरण तुमच्या हातामध्ये कसं असेल दादा. अरे जन्म आणि मरण हे आपल्या हातामध्ये नाही, पण तुम्हाला कधी जन्माला घालायचं आणि तुम्हाला कधी घेऊन जायचे हे मात्र माझ्या महाकालाच्या हातात आहे, हे मात्र विसरू नका दादा. वा 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 वा, क्या बात. एकदा जोरदार टाळी वाजा आजी साहेबासाठी. म्हणून घर सोडून कथेला या. घर सोडून जर तुम्ही कथेला येण्याची सवय जर ठेवली ना, तर कायमचं घर सोडत असताना तुम्हाला दुःख होणार नाही. मग कायमचं घर सोडणार आहोत अशी जर तुमची खात्री असेल, तर मला असं वाटतं कधीतरी उड्डाण घ्या आणि उड्डाण घेऊन कधीतरी या शिव महापुराण कथेच्या मंडपामध्ये या. तुझं पंख दिले देवाने, वा कर विहार सामर्थ्याने. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने, दरी डोंगर
सोन्याच्या पिंजऱ्याचा विचार करू नका. महिला मंडळी एक प्रश्न विचारतो, आठवलं म्हणून जाता जाता बोलतो, ऐका. एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे आणि एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे. नीट ऐका, ऐकलं असेल तरी पुन्हा एकदा ऐका. एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे. त्या 1 किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत ओतलेलं आहे. पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला असं विचारायचंय, एका बाजूला जी 1 किलो लोखंडाची वाटी आहे, ताईस आहे, एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे. कथा संपल्याच्या नंतर मी जर तुम्हाला सांगितलं या 2 वाट्याचा स्वीकार करा, तर कथा संपल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेला घरी जाल त्यावेळेला सोन्याची वाटी घेऊन जाल का लोखंडाची वाटी घेऊन जाल? बोलणं लक्षात आलं नाही का इकडची मंडळी? पुन्हा एकदा 1 मिनिट घेतो, नीट ऐका, तुमच्यासाठी सांगतो. एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे, एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे. कथा संपल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितलं की या 2 वाट्यापैकी एका वाटीचा स्वीकार करा, तर कथा संपल्याच्या नंतर तुम्ही घरी जात असताना लोखंडाची वाटी घेऊन जाल का सोन्याची वाटी घेऊन जाल? सोन्याचीच वाटी घेऊन जाल ना, कारण आता तुमचा आवडता ब्रँडच सोनं आहे ना. त्यामुळे मला माहिती आहे तुम्ही लोखंड घेऊन जाणार नाहीत, पण आता नीट ऐका, आता बदलू नका. एका बाजूला 1 किलो लोखंडाची वाटी आहे. त्या 1 किलो लोखंडाच्या वाटीमध्ये तुम्हाला अमर करणारं अमृत ओतलेलं आहे. आणि एका बाजूला 1 किलो सोन्याची वाटी आहे. त्या 1 किलो सोन्याच्या वाटीमध्ये 1 किलो रोगरचा डब्बा ओतलेला आहे. आता काय घेऊन जायचे? आता बदलू नका. खाता एकाच, गाता एकाच, प्रचार एकाचा, पैसे एकाचे, मतदान. आणि म्हणून दादा, मला असं वाटतं जे लोक विचार करतायत ना, ते या ठिकाणी सोन्याचा विचार करतायत, पण अमृताचा विचार मात्र कुणी करायला तयार नाही. विष तांब्या वाटी, विष तांब्या वाटी, विष तांब्या वाटी भरली लावून ये ओटे. जय हो. भरली लावून ये ओटी, विष तांब्या वाटी, विष तांब्या वाटी, विष तांब्या वाटी. शिवभक्तीचा काय अनुभव आहे किंवा शिवभक्ती केल्याच्या नंतर काय होतंय? एक पत्र माझ्याकडे आले. मी कॉफी कोणाची करत नाही, पण माझ्याकडे हे आलंय म्हणून मी तुमच्या समोर या ठिकाणी अर्थात त्यांचा अनुभव काय आहे तो सुद्धा मला या ठिकाणी सांगितला पाहिजे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अर्थात माझे नाव वंदना ज्ञानेश्वर शिरोळे, राहणार मातापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर. म्हणजे ज्या मातीमध्ये आपली कथा चालू आहे तिथल्याच त्या माझ्या ताई आहेत. आल्यात का? पण त्या हात वरती करा बरं, पाठीमागे आहेत. ताईसाहेब, आमच्या या व्यासपीठापर्यंत जर तुमचं पत्र आलं असेल तर 100% तुम्हाला या ठिकाणी या व्यासपीठावरून शब्द आहे, तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्या असतील नसतील, पण आज माझ्या मल्लिका अर्जुन भगवंताच्या दरबारामध्ये शब्द आहे की तुमची 100% ती कामना पूर्ण होणार आहे.
माझा अनुभव काय सांगू बाबा, 1.5 वर्ष झाले मला पॅरालिसिस झाला होता. आता त्या तुमच्याच गावच्या असल्यामुळे कदाचित तुम्हा सगळ्यांना ते माहीत आहे. एक हात आणि एक पाय पूर्णपणे माझा वाकडा झाला होता. जीभ माझी जड पडली. मला दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. MRI केला. रिपोर्टमध्ये पॅरालिसिस सांगितला. तेव्हा मी माझ्या भोलेनाथाचा धावा करत राहिले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. म्हणून प्रत्येक गोष्टी अर्थात कुठल्याही रोगाचं किंवा कुठल्याही समस्येचं निराकरण जर कुठल्या मंत्राने होत असेल ना महिला मंडळ, तर माझी विनंती ऐका. जगामध्ये 7 करोड मंत्र एका बाजूला आहे आणि त्या 7 करोड मंत्राची बरोबरी करणारा एकच मंत्र या जगामध्ये अस्तित्वात आहे. गोरक्षनाथ बाबा त्या मंत्राचं नाव आहे ओम नमः शिवाय मंत्र. सगळ्यात सर्वश्रेष्ठ तो मंत्र आहे. त्या मंत्राचा जप केला पाहिजे. अरे दादू बस, याला घ्या जवळ. याच्या मम्मी कुठे गेल्या? बसू द्या, बसलाय तो आता, नाही तर घ्या जवळ त्याला. परत तो उठणारच आहे. तो का आपल्याला कथा करू देत नाही आज. महादेवाबद्दल मनात आटूत आणि विश्वास. PMT रुग्णालयास ज्या वेळेला मला नेण्यात सांगण्यात आलं, तेव्हा मी महादेवाला हात जोडून मी माझ्या महादेवाची आणि मल्लिकार्जुन भगवंताची प्रार्थना केली. मनापासून तुझी सेवा केली असेल तर मला लवकरात लवकर बरं कर. तुमच्या अंतकरणातला विश्वास तुम्ही महादेवापर्यंत पोचत करण्याचं काम करा. नक्की माझे महादेव तुमचे हाक ऐकल्याशिवाय राहणार नाही. ऐका त्यांचा अनुभव. तोंडाने तुझं भजन करता आलं पाहिजे. हाताने तुझी पूजा करता आली पाहिजे. पायाने तुझ्या मंदिरामध्ये येता आलं पाहिजे. दवाखान्यात ॲडमिट केले तेव्हा मला बोलता येत नव्हतं, पण मनातल्या मनात माझ्या शंभूचं आणि माझ्या महादेवाचं भजन मी केलंय. ओम नमः शिवाय या मंत्र बोलत राहिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला बोलता यायला लागले आणि हळूहळू हात आणि पाय बरे व्हायला लागले. सुरुवात झाली. अर्थातच मला त्या सगळ्या गोष्टी अर्थातच जाणवू लागल्या. हात पाय बरे होऊ लागले. जड पडलेली जीभ माझी सुद्धा अर्थात ती सुद्धा चांगली झाली. मृत्यूचा अनुभव मला आला. मनापासून मी महादेवाचे सेवा आणि चिंतन केलं तर यमालाही मागे जावं लागले. ही माझ्या महादेवाची ताकद आहे महिला मंडळ. कशाला जायचं आपल्याला कुणाकडे? मला असं वाटतं हा आपल्याच गावाचा अनुभव आहे. जर एका माझ्या ताईचा अनुभव जर माझ्या महादेवाप्रती जर इतका दृढ असेल तर माझ्या माता भगिनीला आणि माझ्या पुरुष वर्गाला मला सांगायचे, आपण सुद्धा माझ्या महादेवावरती दृढ विश्वास आणि श्रद्धा ठेवा. मला असं वाटते तुम्हाला कुणाच्याही दारामध्ये भीक मागण्याची गरज नाही. माझा महादेव तुमच्या मनातल्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता समृद्ध आहे, सुजलाम आहे, सुफलाम आहे. म्हणून कुणाच्या समोर उगीच झोळी पसरण्यापेक्षा माझ्या महादेवाच्या दारामध्ये जा आणि तुमची झोळी त्यांच्या पुढे पसरा. हात जोडून तुम्हाला सांगतो, माझा महादेव तुमची झोळी कधी रिकामी ठेवणार नाही दादा. आणखी एका माझ्या ताईचं पत्र या ठिकाणी आहे. मुक्ताताई जालिंदर उंडे आहेत का? त्या मुक्ताताई आहेत. माझ्या जीवनाची सुरुवात शंभूपासून झाली. लग्न झाल्यावर 5 वर्ष मूलबाळ नव्हतं. 16 सोमवारचे व्रत मी केले. त्यापैकी तुम्ही पशुपती व्रताचं अर्थात व्रत सुद्धा करू शकता. हे 16 सोमवारचं अर्थातच उद्यापन एका बाजूला आणि पशुपती व्रत एका बाजूला. मी पशुपती व्रताबद्दल सुद्धा महिला मंडळ तुम्हाला सांगेल. आणि बऱ्याच माझ्या हिंदू लोकांमध्ये अशी एक अंधश्रद्धा आजही आहे की पशुपती व्रत हे फक्त महिलाच करू शकतात, पुरुष करू शकत नाही. तर असं अजिबात नाही. तुम्ही जर महादेवाचं जीवनचरित्र जर वाचलं, स्कंद लिंग आणि शिवमहापुराण कथेचं जर तुम्ही तत्वज्ञानाचा जर दांडोला घेतला ना, तर पशुपती व्रत पुरुषही करू शकतात आणि पशुपती व्रत मला असं वाटतं महिला सुद्धा करू शकतात. सगळ्यांना तो करण्याचा अधिकार आहे. 16 सोमवाराचं व्रत केलं आणि मला मुलगा झाला. त्यानंतर 1.5 वर्षाने दुसरा मुलगा झाला. माझे मालक बाहेरच्या राज्यात गेलेले होते. तर मला अशी खबर आली की पुरामध्ये गाड्या वाहून गेला असे कळाले, पण मी धीर सोडला नाही. कारण माझा शंभू भगवंतावरती, माझ्या महादेवावरती पूर्ण विश्वास होता. म्हणून मी 16 सोमवाराचं व्रत पुन्हा करीन असे बोलले. तर माझे मालक सुखरूप पुन्हा त्या ठिकाणी घरी परत आले. ही जर ताकद जर माझ्या महादेवाच्या व्रतामध्ये असेल तर आपण कधीतरी स्वतःही करून पाहिलं पाहिजे. मी पुन्हा व्रत केले.
त्यानंतर माझा मोठा मुलगा 24 वर्षाचा असताना त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर कळाले की मी तो शिवाला अर्पण झाला असे गुरु बोलले, तरी मी शिवाची सेवा करायची चालू ठेवली. माझ्या छोट्या मुलाचं लग्न झालं आणि मी माझ्या शंभूला माझा मोठा मुलगा परत मागितला आणि मला तो माझ्या नातवाच्या रूपाने परत दिला. जसा लहानपणी दिसायचा तसाच एवढं दुःख आणि संकट आले तरी शंभू बरा. अर्थातच विश्वास कमी झाला नाही, होणार नाही. किस्मत में क्या लिखा है एक कौन जानता है, लेकिन उसकी किस्मत जरूर बदलती है जो महादेव को मानता है. अरे स्वतःचा नवरा संकटामध्ये असताना ज्या माझ्या ताईने इकडे 16 सोमवाराचं व्रत केलंय, नवरा घरी सुखरूप आला. काही वर्षांनंतर तिचा अर्थात त्या माझ्या ताईचा मुलगा मरण पावला, पण भगवान शंकराची भक्ती त्या आईने अर्थात ताईने सोडली नाही. त्याचा परिणाम तो नातवाच्या रूपाने पुन्हा त्यांना तो परत भेटला. ही क्रांती आणि ही जर अर्थातच तुमच्यावरती कृपा जर कुणाची असेल ना, तर ती माझ्या देवादी देव महादेवाची आहे. म्हणून महादेवाला कधी विसरू नका दादा. असे याच ताईचे अनुभव आहे असं नाही, तर तुम्ही महाराष्ट्रात आणि देशामध्ये जर गेलात आणि ज्यांनी ज्यांनी शिवभक्ती अर्थातच आपल्या रक्तामध्ये उतरवली ना, मला असं वाटतं त्या सगळ्या ताईचे आणि त्या सगळ्या माझ्या बांधवांचे अशाच पद्धतीचे अनुभव आहेत. म्हणून दादा शिवभक्तीकडे प्रवृत्त होत चला. आम्ही तर वारकरी संप्रदायाचे साधे वारकरी माणसं आहोत, पण वारकरी जरी आम्ही असलो तरी मी तुम्हाला काल सांगितलंय की पांडुरंगामध्ये आणि विठ्ठलामध्ये अर्थात विठ्ठलामध्ये आणि महादेवामध्ये आम्हाला भेद करता येत नाही. कारण विवेक दादा मला असं वाटतंय हरी आणि हर हे दोन्ही देव एकच आहे. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद नाही नका करू वाद नाही नका करू वाद गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई गोडी साखरेच्या ठाई. आता महिला मंडळ थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. इथे आपल्याला विद्येश्वर संहितेची सुरुवात आता या ठिकाणी करायची आहे. विद्येश्वर संहितेमध्ये पहिल्या क्रमांकाचा जो अध्याय आहे तो अध्याय असा भगवान व्यासांनी या ठिकाणी अर्थात त्या ठिकाणी अशा पद्धतीचं चिंतन केल्याचं आपल्याला दिसतंय की कलियुगातील लोकांचं आचार पद्धती कशा पद्धतीची आहे त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी यथार्थ चिंतन त्याचं केलंय. म्हणून शिव महापुराण ग्रंथामध्ये फक्त शिवभक्तीच आहे असं नाही, तर सामाजिकतेचे सुद्धा फार मोठे संदेश शिव महापुराण कथेमध्ये आपल्याला दिसत आहेत. त्याचा विचार आपल्याला आता या मंडपामध्ये करायचा आहे. थोडं लक्ष देऊन ऐका म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. ऐका, कलियुगातील लोक दुराचार करणारे असतील, हे किती वर्षापूर्वी लिहिलेलं आहे जरा याचा विचार सुद्धा तुम्ही करा. कलियुगातील लोक खोटं बोलण्यामध्ये पटाईत असतील, हे माझ्या डोक्यातलं सांगत नाही हा मी, हे शिव महापुराण कथेतलं तुम्हाला सांगतोय. निंदा करणारे सुद्धा लोक अर्थात जन्माला येतील. अरे लोकांची निंदा तुम्ही कशा करता दादा? शिव महापुराण ग्रंथ सांगतोय तुम्ही जर लोकांची निंदा करत असाल ना तर निंदकापासी असे पापे. म्हणजे तुम्ही जर लोकांची निंदा केली तर त्याचं सगळं पाप हे तुमच्या डोक्यावरती येत असतं. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, निंदा कधी करू नका. दुसरी गोष्ट, परधन आणि परस्त्रिया अपेक्षा अर्थात करणारी लोक जन्माला येतील, त्याचबरोबर स्वार्थी लोक जन्माला येतील.
परिवार एक संध राहणार नाही. मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर तो मायबापाला वेगळं काढणारा असेल, तो अर्थात स्वतंत्र प्रपंच थाटणारा असेल. म्हणून शिवमहापुराण कथेच्या मी काल का परवाच्या कथेमध्ये सुद्धा तुम्हाला बोललो, तुम्ही एका बाजूला मंदिरामध्ये जाऊन महादेवाला पाणी समर्पण कराल, पण एका बाजूला जर तुम्ही तुमच्या मायबापाला जर घराच्या बाहेर काढलं ना, तुम्ही जन्मभर जरी त्या ठिकाणी महादेवाला पाणी समर्पण केलं तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही दादा. स्वधर्माचा त्याग करतील, परधर्माचा स्वीकार करतील. म्हणून आजही जर तुम्ही भारत देशाच्या मातीचा विचार जर केला तर आपला हिंदू धर्म एवढा बलाढ्य आणि अर्थातच सौंदर्य संपन्न धर्म आहे. पण त्या धर्माचा त्याग करून काही लोक पैशाकरता परधर्माचा स्वीकार करतायत. अनेक लोक आपला धर्म सोडून पैशाच करता दुसऱ्या धर्मामध्ये जात आहेत. तुम्ही जर मेळघाटामध्ये जर काही ठिकाणी जर गेलात ना, तर तिकडे बऱ्याच लोकांनी धर्म परिवर्तन केल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणून हात जोडून माझ्या शिवमहापुराण कथेची तुम्हाला विनंती आहे, आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याचा विचार जीवनामध्ये कधी करू नका. नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागेल, दुसऱ्याला फसवणारे लोक कलियुगामध्ये जन्माला येतील. हे जे सगळं वर्णन मी तुम्हाला सांगतो हे कलियुगाचं वर्णन आहे. शौर्य कर्म सोडतील, देशाप्रती असणारी अस्मिता सोडतील, शौर्य कर्माकडे ते लोक प्रवृत्त होतील. अन्नामध्ये भेसळ करणारे सुद्धा काही लोक जन्माला येतील. म्हणून आजही जर तुम्ही विचार अर्थात जर तुम्ही संशोधन केलं तर बरेच लोक अन्नामध्ये सुद्धा भेसळ करणारे आहेत. ऐका, तेल जर पाहिलं तर आज तुम्ही तेल खाण्याच्या लायकीचं नाही, पण त्या तेलामध्ये सुद्धा अनेक कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्या काही अर्थात त्या ठिकाणी केमिकलयुक्त तेल बनवतात आणि महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. माझ्या शिवमहापुराण कथेची तुम्हाला विनंती असेल, अरे हे बंद पॅकेट तेल खाण्यापेक्षा कधीतरी आपण घाण्याचं तेल सुद्धा खाण्याचा प्रयत्न करा. हे जुने माझे काही इथे माझे सगळे जे काही बसलेत ना, माझे आजोबाच्या वयाचे, यांनी तालीम केलेत आणि घरचं तेल त्यांनी खाल्लंय. म्हणून अजून त्यांना अटॅकचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता नाही. पण तरुण वयामध्ये 20, 30, 40 आणि 50 वर्ष वयामध्ये जर तुम्ही महाराष्ट्राचं संशोधन केलं तर हृदयविकाराचा झटका येण्याचं फार मोठं प्रमाण या देशामध्ये आणि महाराष्ट्रात वाढले. त्याला कारण जर काय असेल ना, तर हे जे आपण घाणेरडं तेल खातो त्या तेलामुळे हे सगळे परिणाम आहेत, हे लक्षात ठेवा. बेसन पिठामध्ये भेसळ करणारे असतील, हे ग्रंथामध्ये लिहिलेले बरं काय, हे माझ्या डोक्यातलं सांगत नाही मी तुम्हाला. विद्येश्वर संहिता घरी गेल्यानंतर तो अध्याय काढा, कलियुगातील लोकांचं आचरण अशा पद्धतीचा तो अध्याय वाचा, तुमच्या ते सगळं लक्षामध्ये येतील. तांदळामध्ये सुद्धा भेसळ करणारे लोक आहेत. म्हणून पाठीमागे ते तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल की ते प्लॅस्टिकचे तांदूळ आले होते ना. म्हणून तांदळामध्ये सुद्धा भेसळ करणारे आहेत, दुधामध्ये सुद्धा भेसळ करणारे लोक आहेत. आष्टी नावाचा तालुका आहे, बीड नावाचा जिल्हा आहे. एका पठ्ठ्याने काय केलं, एक फॅशियल्स असतात अशा पद्धतीचं त्यांनी एक कृत्रिम दूध करण्याचा कारखाना त्यांनी उभा केला. कुठून तरी त्याने ती एक पावडर आणली. ती पावडर आणि आपण शेताला जो विर्या मारतो ना पुरुष मंडळी, तो विर्या आणि ते पावडर त्यांनी एकत्रित केलं. एकत्रित केल्याच्या नंतर त्याच्यापासून एक सुंदर प्रकारे जसं गाईचं दूध असतं तसं दूध तयार झालं. त्याचा फॅट जर तुम्ही चेक केला तर गाईच्या दुधाला ज्या पद्धतीनं फॅट लागतो त्या पद्धतीने दुधाला फॅट लागत होता. तो काय करायचा नराधम, त्यांनी त्या दुधाच्या पिशव्या भरल्या, पुणे मुंबईसारख्या गोरगरीब लोकांच्या घरामध्ये तो दूध दिलं. आणि दूध ज्या वेळेला ते दिलं ना, त्यावेळेला काही माझ्या गोरगरीब घरामध्ये ते दूध गेल्याच्या नंतर त्या लहान लहान मुलाने ते दूध पिलं. परिणाम त्यांना कॅन्सरसारखे भयानक रोग झालेत. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, हे बाहेरचं जे दूध आहे ना ते खाणं बंद करा. तुम्ही सुजलाम सुफलाम आहात. संत जनार्दन स्वामी महाराज आणि साईबाबाच्या कृपेने तुम्ही समृद्ध आहात. प्रत्येक हिंदूंनी आपल्या दारामध्ये गायी अर्थात त्या ठिकाणी दुधासाठी प्रत्येक हिंदूंनी एक तरी गायीचं संगोपन केलं पाहिजे. गायीचं संगोपन करा दादा. मी बोलणार आहे त्यावरती पुढे जसा वेळ भेटेल तसं बोलेल, फक्त थोडासा स्पर्श करून जातो. विवेक दादा, ही माती जिवंत राहावी असं जर माझ्या शेतकऱ्याला वाटत असेल
तुमचं आरोग्य अबाधित राहावं असं तुम्हाला वाटत असेल, अर्थातच ही माती जिवंत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर गाय आणि मानवाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. गाय आणि मानवाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. म्हणून माझ्यासमोर बसल्या प्रत्येक मानवाला मला सांगायचंय, दादा, प्रत्येकाने एक गाय पाळा आणि त्या गायीचं संगोपन करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग कधी होणार नाही. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. गाय जय ने हो. मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. इसलिए ऋषियों ने इसको माँ का नाम दिया है. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. ताली ताली. हा, आर्य संस्कृति का गौरव हम नहीं सिमटने देंगे. शिष्य भले कट जाए लेकिन गाय न कटने देंगे. हिंदू मुस्लिम सिख सभी सब आगे बढ़कर आओ. भाल भारती से कलंका ये टीका हटवाओ. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. इसलिए ऋषियों ने इसको माँ का नाम दिया है. गाय ने मानव जीवन को नवरूप प्रदान किया है. जय जय गो मैया, 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 जय जय गो मैया. ऐका, भगवान व्यास पुढे अशा पद्धतीचं चिंतन या ठिकाणी करतायत की ग्राहकांना फसवणारे लोक सुद्धा या अर्थातच या मातीमध्ये जन्माला येतील. कुटील विचार करणारे लोक सुद्धा जन्माला येतील. आणि शिवमहापुराण कथेतला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पुढचा आहे. तो मुद्दा पुढचा ऐका. एखाद्या वेळेला शिवमहापुराण कथा तुम्ही विसरला तरी चालेल, पण हा मुद्दा मात्र कधी विसरू नका. आंतरजातीय विवाह करणारे अर्थातच लोक या मातीमध्ये जन्माला येतील. म्हणून लव जिहाद नावाचं प्रकरण या देशामध्ये फार मोठं थैमान घालतंय. दादा, हात जोडून मी विनंती करतो माझ्या समोर बसलेल्या माझ्या बहिणीला, ऐका, पुढे तर मी या विषया संदर्भामध्ये बोलणारच आहे, पण लव जिहाद हे फार मोठं कांड सध्या या देशामध्ये घडते. ते लव जिहाद म्हणजे कशा प्रकारचा तो विचार आहे. अरे, शिवमहापुराण कथा करता करता हा विचार सुद्धा समाजामध्ये गेला पाहिजे. बरं, हा विचार गोरक्षनाथ महाराज या व्यासपीठावरून लोकांना सांगायचा नाही तर मग सांगायचा कुठून? हा विचार सुद्धा समाजाच्या घराघरापर्यंत गेला पाहिजे. लव जिहाद हा प्रकार असा आहे की काही सगळ्याच मुस्लिमाबद्दल मी बोलणार नाही किंवा मला त्यांना नावं ठेवण्याचा सुद्धा अधिकार नाही, पण जर कुणी माझ्या हिंदू तरुणींचा जर भोळ्या भाबड्या अर्थात माझ्या ताईचा जर कुणी आश्रय घेऊन जर त्यांना फसवण्याचं काम करत असेल तर मग आमच्यासारख्या कथा करणे त्याला वाचा फोडायची नाही तर मग फोडायची कुणी? दादा, पुणे मुंबईसारख्या ठिकाणी ज्या वेळेला आपण आपल्या मुलींना शिक्षण देण्याकरता त्या ठिकाणी ठेवतो, त्यावेळेला काही लोक तिथे बसले अर्थात असतात, ते सगळे आपल्या मुलीचं संशोधन करतात. हिच्या आजूबाजूला कुणी आहे का नाही ते पहिल्यांदा पाहतात. जर कुणी तिथे दिसलं नाही की तिला काहीतरी आमिष देण्याचं काम करतायत, तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ते ओढण्याचं काम करतायत. आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून ज्या वेळेला तिला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवल्या जाते ना, त्यावेळेला तिला काहीतरी खाण्याकरता दिल्या जाते, ती मात्र त्या मुलाला सोडायला तयार होत नाही. मुंबईमध्ये घडलेला प्रसंग आहे. तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला तुम्ही सर्च करा. श्रद्धा वालकर नावाचा एक हत्याकांड आहे नवनाथ दादा. त्या हत्याकांडामध्ये अशा पद्धतीची अर्थात त्या ठिकाणी त्या मुलीला मारल्या जाते. त्या श्रद्धा वालकरला आप्ताद नावाचा मुलगा ज्या वेळेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतोय, ओढल्याच्या नंतर तिचं सर्वस्व तो हरण करतोय. सर्वस्व लुटल्यानंतर त्या मुलीच्या ही गोष्ट लक्षात येते. त्यावेळेला ती श्रद्धा वालकर बोलते, अरे दादा, मी तर माझ्या मायबापाच्या विरोधामध्ये जाऊन तुला माझं सर्वस्व मी तुला समर्पण केलंय, आणि मी जर हे सगळं सर्वस्व जर तुला समर्पण केलं असेल तर तू माझ्यासोबत लग्न केलं पाहिजे. तिला अर्थात त्याला तिच्यासोबत लग्न करायचं नाही. तो काय करतोय, हा मी तुझ्यासोबत लग्न करेल असं खोटं आश्वासन तिला देतोय.
एक खोली भाड्याने केल्या जाते, नवी दिल्लीमध्ये तिला त्या ठिकाणी ठेवल्या जाते आणि ठेवल्याच्या नंतर त्याच घरामध्ये एक चांगल्या प्रकारचा कोयता घासून ठेवलेला होता. त्या कोयत्याने माझ्या हिंदू धर्माच्या त्या श्रद्धा वालकरचे एक नव्हे दोन नव्हे तर माझ्या मातांनो जड अंतकरणाने ऐका 32 तुकडे त्या माझ्या श्रद्धा वालकरचे केल्या जात आहेत. 32 तुकडे ज्या वेळेला त्या श्रद्धा वालकरचे केल्या जात आहेत त्यावेळेला पुढचा प्रसंग ऐका ते इथपर्यंत थांबत नाहीत. तर एक एक तुकडा तो आपताप काय करतो, तो एक एक तुकडा फ्रीजमधून काढतोय, आपल्या पिशवीमध्ये टाकतोय. पिशवीमध्ये टाकून तो त्या ठिकाणी अर्थातच सज्जनांनो तो त्या ठिकाणी बाहेर कुत्र्याला नेऊन त्या माझ्या हिंदू भगिनीचे ते तुकडे टाकल्या जात आहेत. आणि हिंदू भगिनीचा एक एक तुकडा ज्या वेळेला कुत्र्याच्या समोर टाकल्या जातोय ना, अरे आपण एवढ्या आदर्श हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत दादा, की ज्या हिंदू धर्माचं दैवत माझा देवादिदेव महादेव आहे, मग एवढ्या मोठ्या पवित्र धर्मामध्ये जन्माला येऊन जर अशा चुका जर आपल्याकडनं होत असेल तर मला असं वाटतं ही काही गोष्ट बरोबर नाही. ज्या वेळेला तिचे तुकडे केल्या जात आहेत, एक एक तुकडा कुत्र्याच्या समोर टाकल्या जातोय, अशा पद्धतीने बऱ्याच माझ्या हिंदू भगिनी या लव जिहादच्या शिकार झाल्याचं आपल्याला आजही या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दिसतंय. ज्या वेळेला अनेक गावामध्ये आम्ही कथा आणि कीर्तन करण्याकरता जातोय ना, त्यावेळेला बरेच मायबाप आमच्या जवळ येत आहेत आणि स्वतःचं थोबाड झोडून रडतायत की बाबा आमच्या मुली लव जिहादच्या शिकार झाल्यात. म्हणून एक वाक्य मी तुम्हाला जबाबदारी पूर्ण सांगणार आहे महिला मंडळ, ते वाक्य घेऊन आपण तुम्ही कथेमधून उठलं पाहिजे. आपल्या मुलाला इथून पुढे मुलीला किंवा मुलाला वेळ द्यायचं शिका. पैसा कमवण्यापेक्षा संपत्ती कमवण्यापेक्षा संतती अत्यंत महत्त्वाची आहे. अरे संपत्ती जर तुम्ही अर्थात करोडो रुपये जरी कमवली पण आपली संतती जर आपल्या हातातून जरी गेली तर त्या संपत्तीचं काय करायचंय दादा. म्हणून मी या ठिकाणी एक तुम्हाला शब्द देतो, इथून पुढे तुम्ही एक वाक्य माझं या अर्थातच घेऊ, या वारकऱ्याचं घेऊन उठलं पाहिजे. ज्या घरामध्ये सामुदायिक भजन आहे आणि ज्या घरामध्ये सामुदायिक भोजन आहे ना दादा, त्या हिंदू धर्मातल्या मुली कधी पळून जाऊ शकत नाही, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो दादा. म्हणून हा देश आपला आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत आणि आपण जर या देशाचे नागरिक असू ना तर या पवित्र देशामध्ये तुमचा आणि माझा जन्म आहे. म्हणून विवेक दादा याचं भान ठेवून प्रत्येक हिंदूंनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जीवन जगलं पाहिजे. हा देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हो हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, ह्या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरिता कोणी नजर वाकडी करता, द्या स्मरण द्यावया स्फुरण, आपुले पाहू पाहू द्या रे देश माझा, हा देश माझा, याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हो हो आ सांगा आता हे खोटं बोललो का मी तुम्हाला? काय तुमचा टाइमपास म्हणून बोललो का मी? शिवमहापुराण कथा तर आपण ऐकलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर या सामाजिक संदेशाचा सुद्धा स्वीकार समाजाने केला पाहिजे. आई बरोबर ना? केला पाहिजे. शिवमहापुराण कथेचा पुढचा अध्याय आता या ठिकाणी ऐका. शिवलिंग आणि शिवमूर्ती. बरेच लोक असं म्हणतात की महाराज, बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की महाराज आम्ही शिवमूर्तीची पूजा केली पाहिजे का शिवलिंगाची पूजा केली पाहिजे?
तर या ठिकाणी तुम्हाला भगवान व्यासांनी त्याच्यामधनं ही सूट दिलेली आहे. तुम्ही शिवलिंगाची सुद्धा पूजा करू शकता आणि तुम्ही मला असं वाटतंय शिवमूर्तीची सुद्धा पूजा करू शकता. कारण सगुण साकार आणि निर्गुण निराकार अशी दोन रूपं ती माझ्या भगवान शंकराची आहे. तो थोडासा आध्यात्मिक विषय आहे, मी त्या खोलामध्ये जात नाही. पण सज्जनांनो, या ठिकाणी तुम्हाला मूर्ती पूजा करण्याचा सुद्धा अधिकार दिलाय आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा सुद्धा अधिकार दिलाय. पण मी मगाशी जे तुम्हाला सांगितलंय की शिवलिंगाची पूजा जर तुम्ही केली ना तर सगळ्या देवतांची पूजा तुम्हाला एका शिवलिंगामध्ये घडते. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शिवलिंगाच्या पूजेला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की तुम्ही पार्थिव शिवलिंगाची सुद्धा पूजा केली पाहिजे. पार्थिव शिवलिंग माहिती आहे का तुम्हाला? पार्थिव शिवलिंग म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही कथा ऐकली नाही सगळ्यांनी? म्हणजे कसं पार्थिव शिवलिंग म्हणजे काय सांगा आई? जर तुमचंही सांगा ना, माझंच ऐकता का नुसतं? हां बरोबर, हां आता बरोबर मला मेसेज पोहोचला तुमचा. पार्थिव शिवलिंग म्हणजे तुम्ही वाळूचंही शिवलिंग त्या ठिकाणी करू शकता. किंवा जर आता इथे गंगेची, आता तुम्हाला गोदावरी इथून फार जरा लांब आहे, मग ठीक आहे. पण ज्या अर्थात शेतामध्ये तुम्ही राहतायत त्या शेतातली आपण त्या ठिकाणून माती सुद्धा घेऊ शकतो. त्या मातीचं शिवलिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. कारण तुम्हाला एक मला सांगायचंय, तुम्ही दगडाच्या शिवलिंगाची पूजा केली, तुम्ही स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा केली, तुम्ही लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केली, तर या शिवलिंगापेक्षा सुद्धा मातीचं शिवलिंग बनून जर तुम्ही ते शिवलिंगाची पूजा जर केली ना तर या शिवलिंगापेक्षा मातीचं पार्थिव शिवलिंग हे तुम्हाला 1000 पटीने फल देणार ते आहे. म्हणून त्या शिवलिंगाची आपण पूजा केली पाहिजे. अरे लागतच काय, आपण ही रोज सुद्धा पूजा करू शकतो. पुढे पार्थिव शिवलिंग पूजा केल्याचा फायदा काय मी तुम्हाला ज्या वेळेला 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगेल ना त्यावेळेला मी तो विषय अत्यंत अर्थात आवर्जून तो विषय सांगेल. फक्त मी आता स्पर्श करून पुढे जातोय. त्या विषयाचं सुद्धा चिंतन आपण या मंडपामध्ये करणार आहोत. शिवलिंग आणि शिवमूर्तीची पूजा, भगवान शंकराचे लिंग स्थापन करून ती अर्थात पूजा केली पाहिजे. महिला मंडळ, आज तागायत 360 प्रकारचे लिंग अस्तित्वात आहेत. किती? 360 प्रकारचे लिंग अस्तित्वात आहे. पण इतक्या लिंगाचा विचार करता करता आपलं वेळ वाया घालू नका. त्याच्यापेक्षा स्वतंत्र मातीच्या शिवलिंगाची पूजा करा. एवढा मला एक महत्त्वाचा संदेश आपल्या सगळ्यांना द्यायचा आहे. ऐका, शिव मंदिरामध्ये किंवा शिवलिंगाची पूजा करण्याकरता ज्या वेळेला तुम्ही मंदिरामध्ये जाल त्यावेळेला पहिल्यांदा पाणी समर्पण केलं पाहिजे. म्हणजे शिवलिंगाची पूजा कशा करायची याबद्दलचा अर्थातच विस्तृत विषय या ठिकाणी मांडलेला जातोय. पाणी समर्पण करावं, प्रदक्षिणा त्या ठिकाणी घालावी. आता महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा नाही, काय आहे पूर्ण प्रदक्षिणा म्हणतोय मी तुम्हाला. विवेक दादा काय मत आहे तुमचं? हा, मग पूर्ण प्रदक्षिणा नाही, फक्त अर्धीच प्रदक्षिणा आहे. पण पाणी ज्या वेळेला तुम्ही समर्पण, बऱ्याच महिलांना असा प्रश्न आहे की महाराज आम्ही ज्या वेळेला महादेवाला पाणी समर्पण करायचंय त्यावेळेला आम्ही कुठल्या स्थानावरती उभा राहिलं पाहिजे? तर ज्या वेळेला आता आपल्या मल्लिकार्जुन शिवलिंगाकडे जर तुम्ही गेलात तर ते अशा पद्धतीचं आहे, बरोबर आहे ना? असं आहे ते लिंग, मी दर्शन घेतलंय. असं लिंग आहे. त्यावेळेला तुम्ही या बाजूने उभा राहायचे. या बाजूने उभा राहून दोन्ही हाताने ते पाणी अर्थात त्या ठिकाणी महादेवाला समर्पण करायचे. महादेवाला पाणी समर्पण करत असताना ज्या वेळेला तुम्ही धार लावाल ना त्यावेळेला त्या धारेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. जर धारेला खंड पडला तर मग ते पाणी समर्पण करण्याचं पुण्य तुम्हाला लाभत, खंड पडू द्यायचा नाही. प्रदक्षिणा घालावी. त्यानंतर महादेवाला, देवादिदेव महादेवाला त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार करत असताना शिव नामाचा जप करावा. शिवालयामध्ये वार्षिक उत्सव त्या ठिकाणी केले पाहिजेत. अर्थात त्या ठिकाणी लिंग आणि मूर्ती दोन्ही स्वरूपामध्येही तुम्ही सगळं करू शकताय. शिवालयामध्ये वार्षिक उत्सव ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला सज्जनांनो त्या वार्षिक उत्सवाकरता प्रत्येकाने आपल्या हिशातलं काहीतरी त्या ठिकाणी दिलं पाहिजे, महादेवाला समर्पण केलं पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही कमाई करतात ना
त्यावेळेला त्या कमाईतले 3 हिस्से तुम्ही तयार केले पाहिजेत. 3 हिस्से ज्या वेळेला तयार कराल त्यावेळेला 1 हिस्सा आपण आपल्या कुटुंबावरती खर्च केला पाहिजे. त्याच्यातला अर्थातच एक 10% हिस्सा आपण समाजावरती खर्च केला पाहिजे आणि राहिलेला 10% हिस्सा मला असं वाटतं तुम्ही देवादिदेव महादेवाच्या उत्सव कार्यासाठी खर्च केला पाहिजे. आता कुणी जर वर्गणी द्यायची राहिली असतील तर त्या द्या. ही संधी तुम्हाला चालून आली. मला काही संयोजकांनी सांगितलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो, तुमच्या धनाची शुद्धी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना माझ्या राजांनो, तर महादेवाच्या कार्यामध्ये तुमचं धन समर्पण करा. मला असं वाटतं तुमच्या धनाला कधी बाद येणार नाही. पण आपण कमवलेलं सगळं जर आपणच खात असू ना, तर एक दिवशी आपलं सगळंच्या सगळं कोणीतरी लुटून घेऊन गेल्याशिवाय. मधमाशी माहिती ना तुम्हाला, मधमाशी, ती बिचारी मधमाशी काय करते काका, रोज थोडा थोडा कण तयार करते आणि थोडा थोडा कण तयार करून ती सुंदर प्रकारचा त्या ठिकाणी मध जमा करते. कारण त्या मधमाशीला कधी दुसऱ्याला द्यायचं माहीत नसतं. त्यावेळेला ती बिचारी जमा करते, एक एक कण ती जमा करते. पण एक दिवशी त्या झाडाच्या जवळ तुमच्यासारखा आणि माझ्यासारखा जातो, ते सगळंच्या सगळं हुलून देतो, त्या माशाला त्या ठिकाणी हाकलून लावतो आणि सगळ्याच्या सगळा मध तो आपल्या घरी घेऊन येतो. तसं आपलं सगळंच्या सगळं कुणी हुलून नेऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर महादेवाच्या कार्यासाठी काहीतरी खर्च करा. पाठीमागच्या काय टाळ्या आल्या नाही बुवा. एखादं धरण असतं आप्पा, एखादं धरण आहे. ते धरण मला असं वाटतं इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जर धरण ज्या वेळेला पूर्वीचे काळी बांधलेले जातात, मोठमोठे धरणं बांधलेले आहेत. जायकवाडीचा प्रकल्प जर तुम्ही पाहिला तर फार मोठा तो प्रकल्प आहे. पण जायकवाडीमध्ये सगळं तुमचं अर्थात अहिल्यानगरचं पाणी सगळं तिथे जातंय. पण अहिल्यानगरचं सगळं पाणी ज्या वेळेला त्या जायकवाडी प्रकल्पामध्ये जातंय ना, त्यावेळेला त्या जायकवाडी प्रकल्पाला जर दरवाजा जर नसेल ना, तर एक दिवशी जायकवाडीची भिंत फोडून ते पाणी निघून गेल्याशिवाय राहणार नाही. पण जायकवाडीच्या धरणाला जर कधी असं वाटत असेल ना की माझी ही पाण्याची श्रीमंती जिवंत राहावी, तर मग त्या जायकवाडीच्या धरणाला मला असं वाटतं पाणी जाण्यासाठी जसा दरवाजा ठेवावा लागतो ना, किंवा आहे ना दरवाजा तिथे, तसं तुमच्या प्रपंचाची भिंत फुटू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्या प्रपंचामध्ये दानरूपी काहीतरी भिंत अर्थात दरवाजा उघडा ठेवा. दानरूपी दरवाजा जर तुम्ही उघडा ठेवला ना, तर छातीला हात लावून व्यासपीठाकडनं तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रपंचाची भिंत कधी फुटणार नाही, लक्षात ठेवा. नाही तर फुटायची म्हटल्यावरती कुठून फुटेल सांगता येत नाही. एखादं बेवडं जर जन्माला आलं तर सगळं सगळं संपून जाईल. दान धर्म केला पाहिजे. भगवान शंकराचे, माझ्या महादेवाचे या ठिकाणी सज्जनांनो तुम्ही अर्थातच उत्सव केले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता एक महत्त्वाचा संदेश सुद्धा या ठिकाणी सांगितला जातोय. संदेश असा आहे की रोज तुम्ही या ठिकाणी महादेवाची महापूजा केली पाहिजे. महादेवाची पूजा करत असताना ऐका, महादेवाला शमीपत्र हे फार आवडतं. जसं बेलपत्राच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलंय, तसं शमीपत्र सुद्धा फार आवडतंय. तुमचं जर एखादं कार्य थांबलं असेल, तर तुम्ही ते कार्य अर्थात त्या कार्यातून तुम्हाला मार्ग भेटावा असं वाटत असेल ना, तर रोज तुम्ही माझ्या महादेवाला शमीपत्र समर्पण करा. नक्की तुमच्या कार्याला अर्थात त्या ठिकाणी गती भेटल्याशिवाय राहणार नाही. थांबलेलं कार्य तुमचं पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सोमवारच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगाला पाणी घातलं तर तुमच्या घरी सदैव लक्ष्मी नांदते, हे शिवमहापुराण कथा सांगते. तुम्ही असं म्हणत असाल, महाराज तुम्ही वारंवार पाण्याचं फार महत्त्व सांगतायत. पाणी समर्पण करण्याचं जेवढं महात्म्य शिवमहापुराण कथेत सांगितलंय, तेवढं कशाचंच महात्म्य सांगितलं नाही. बरं, पाणी ही फुकटचं आहे. फक्त मंदिरामध्ये जायचं आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून ते समर्पण करायचे. एवढं करायला सुद्धा काही काही माणसाला वेळ नाही. मग एक दिवशी देवाने तुमची कायमची वेळ काढून घेतली तर मग काय करणार आहात तुम्ही? वेळ दिलाय ना तुम्हाला. अरे हे रस्त्याला कुत्रे फिरतात, त्या कुत्र्याला नाही वाटत का मी पाणी समर्पण केलं पाहिजे? त्या कुत्र्याला वाटत नसेल का मी भजन केलं पाहिजे? त्या कुत्र्याला वाटत नसेल का मी हरिपाठ केला पाहिजे? त्या कुत्र्याला वाटत नसेल का मी आळंदी पंढरपूरची वारी केली पाहिजे? अरे त्याला वाटून फायदा नाही, कारण ती त्याच्या रक्तामध्ये ती गोष्ट नाही.
2 पायाच्या प्राण्याला भगवंताने जे ज्ञान दिले त्या ज्ञानाचा उपयोग करा आणि देहामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या महादेवाची पूजा करा. सज्जनांनो, या ठिकाणी अनेक गोष्टी या अशा सांगितल्यात. गर्भवती स्त्रियांसाठी सुद्धा काही संदेश या ठिकाणी सांगितल्या जात आहेत. गर्भवती स्त्रियांसाठी संदेश सांगत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. महिला मंडळ, तुमच्या उदरी जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर तुमचा मुलगा ज्या वेळेला गर्भामध्ये असेल त्या वेळेला तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. तुमचा मुलगा धर्मवीर संभाजी महाराज असावा असं वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. तुमच्या उदारी संत जनार्दन स्वामी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. तुमच्या उदरी जर मला असं वाटतं शांतिगिरी बाबा जन्माला यावे असं वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. तुमच्या उदरी गंगागिरी महाराज जन्माला यावे असं वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. विवेक दादा, तुमच्या उदरी राष्ट्रसंत गाडगे बाबा जन्माला यावे असं वाटत असेल तर तुम्ही ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला पाहिजे. तुमच्या उदरी विदर्भ रत्न श्री संत गजानन महाराज जन्माला यावे असं वाटत असेल ना तर मग मात्र तुम्ही श्री संत गजानन महाराजांच्या भजनाचा विचार केला पाहिजे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरुचे, या श्रेष्ठ गजानन गुरुचे, तुम्ही आठवीत जायाचे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हे कल्याण निरंतर होई, या गजाननाची वाही. हे संजीवन आहे नुसते, व्यवहार न अर्थ न याते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हे भजन प्रिय सद्गुरुचे, या श्रेष्ठ गजानन गुरुचे, तुम्ही आठवीत जायाचे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गणात बोते, गणात बोते. 8 वाजलेत. महिला मंडळ घड्याळात बघा. मी न पाहता सांगतोय तुम्हाला, किती उशीर करता यायला तुम्ही. थोडं लवकर लवकर येत चला. हा रोज मी तुम्हाला संदेश देतोय पण तुम्ही काय ऐकायला तयार. पण आज तुम्ही आल्यात लवकर, पण या पाठीमागच्या बघा ना, थोडा उशीर करताय. जरा या लवकर लवकर. कथा फार सुंदर आहे. त्यातल्या त्यात आज या कथेसाठी विशेष आवर्जून उपस्थिती आपल्या गावावरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आमचे गोरक्षनाथ बाबासुद्धा थांबलेत. आज त्यांना म्हटलं थांबा, एक दिवशी तरी थांबा. तुम्ही आम्हाला इथे व्यासपीठावर बसवलं तुम्ही निघून जाता. आमच्या गळ्यात सगळं विना अडकून दिला. पारायण करायला आम्हाला सांगता, भजन करायला आम्हाला सांगता. ते म्हटले महाराज मला तिकडे सप्ते 2 चालू आहे, मला जावं लागते. पण तरीसुद्धा आज मनाचा मोठेपणा करून आमचे गोरक्षनाथ बाबासुद्धा उपस्थित आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. झालं, एक थांबणार आहोत आपण. एक प्रसंग मला पूर्ण करायचा आहे, तेवढा पूर्ण करू द्या. विवेक महाराज, एक प्रसंग आहे, तो प्रसंग आपण पूर्ण करू. म्हणजे उद्याची कथा जी आपण पाहणार आहोत ना, ती उद्या आपण शिव पार्वती विवाह सोहळ्याची कथा पाहणार आहोत. सुंदर प्रकारे थाटामाटामध्ये आपल्याला मल्लिकार्जुन भगवंताचं लग्न पार पाडायचे. त्यामुळे त्या लग्नाचं आत्ताच तुम्हाला निमंत्रण देऊन ठेवतो. नुसतं लग्नाचंच निमंत्रण नाही
तर उद्या येत असताना जर तुम्ही देवाच्या लग्नाला जर जात असाल तर रिकाम्या हाताने कुणी यायचं मी नाही सांगत बरं का. तुम्ही म्हणाल उद्या आपल्याला महादेवाचं लग्न पाहायचे, थाटामाटामध्ये अर्थात ते लग्न पाहणार आहोत. आणि लग्न झाल्याबरोबर तुम्हाला पंगत सुद्धा आहे बरं का इथे, म्हणजे जेवायला सुद्धा आहे. त्यामुळे लग्नासाठी जास्तीत जास्त संख्येने तुम्ही यायचे. फक्त येत असताना जर महिला मंडळ कुणाला जर तसं शिव पार्वतीचे जर पात्र तयार करता असेल तर बघा, जर करता येत असेल तर आमच्या नवनाथ दादांशी भेटा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. शिव पार्वतीचं उद्या पात्रासहित आपण लग्न करू. मस्तपैकी एक 2-4 भूतं तयार करा, शिव पार्वती तयार करा, सुंदर प्रकारे आपण लग्न या मंडपामध्ये करण्याचं काम करू. एक छोटा प्रसंग येतो, त्या प्रसंगाला आपण पूर्ण विराम देऊ आणि आपल्या कथेलाही या ठिकाणी आरतीसह आपण थांबायचा प्रयत्न करू. प्रसंग असा आहे, विद्येश्वर संहितेतला अध्याय असा आहे की विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांमध्ये भांडण लागते. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा, विष्णू म्हणतात मी मोठा. ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा, विष्णू म्हणतात मी मोठा. आणि ज्या वेळेला त्या दोघांचं भांडण लागते, कारण मोठं म्हणण्यावरून सुद्धा मला असं वाटते बऱ्याचदा भांडणं झाल्याचं आपल्याला दिसते. राज मोठा का उद्धव मोठा, एका काळामध्ये हे सुद्धा फार मोठे भांडणं गाजले होते. अर्थातच या ठिकाणी मोठं कोण? ब्रह्मदेव म्हणतात मी मोठा आहे, विष्णू म्हणतात मी मोठा आहे. पण त्या ठिकाणी या दोघांचं घनघोर युद्ध त्या ठिकाणी युद्धभूमीवरती लागते. आणि युद्धभूमीवरती ज्या वेळेला युद्ध लागते ना, त्यावेळेला महादेवाला हे समजते, सृष्टीमध्ये सगळी खळबळ माजते. महादेव माझे त्या ठिकाणी दोघांच्या युद्धामध्ये अर्थातच प्रागट्य होते. आणि माझे महादेव त्या दोघांचं युद्ध थांबवत आहेत. अरे तू मोठा का हा मोठा, तुम्ही हे भांडण पहिल्यांदा बंद करा. अरे तुमच्या दोघांचा बाप तर मी आहे ना. ब्रह्मदेवाला सांगितलं जातं, रे ब्रह्मदेव तू सुद्धा मोठा नाही. विष्णूला सांगितलं जाते तू सुद्धा मोठा नाही. तुम्ही जर दोघांमध्ये जर भांडणं तुमची लागली असेल ना, मोठा कोण, तर एक काम करा, अरे मोठा कोण म्हणून घेण्यापेक्षा मला असं वाटतंय मोठा तो असतो दादा, जो गोर गरिबांच्या सुखदुःखामध्ये मदत करतो तो मोठा असतो. जो मला असं वाटतंय अर्थात समाज कार्यामध्ये मदत करत असतो तो मोठा असतो. जो धर्म कार्यामध्ये मदत करतो तो मोठा असतो. अरे उगीच काय या ठिकाणी तुम्ही भांडत बसलात. दोघांचं भांडण लागल्याच्या नंतर माझे महादेव सांगतात मोठा कोण, ते आज मी या ठिकाणी ठरवणार आहे. ज्योतिर्मय रूपाने त्यांच्यामध्ये प्रगट होत आहेत. आणि ज्योतिर्मय रूपाने ज्या वेळेला ते प्रगट होत आहेत ना, त्यावेळेला त्या दोघांची परीक्षा घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी होतोय. आणि निर्णय होत असताना माझे महादेव ज्योतिर्मय रूपाने गुप्त होत आहेत. आणि गुप्त झाल्याच्या नंतर विष्णूला आणि ब्रह्मदेवाला सांगितल्या जाते, या ज्योतिर्मय अर्थात या ज्योतीचा शोध लावून जो माझ्या जवळ येईल ना, तो खऱ्या अर्थाने मोठा आहे. त्यावेळेला ब्रह्मदेव आकाशामध्ये जात आहेत, विष्णुदेव पाताळामध्ये त्या ज्योतीचा शोध लावण्याकरता जात आहेत. अरे महादेवाचा शोध कुणाला लागेल दादा? या सगळ्या जगताचा अर्थात पालन संहार आणि पोषण करणारी देवता जर कोण असेल तर माझे महादेव आहे. एकाचा जन्म अर्थात नाभी कमलातून आहे, एकाचा जन्म अंगठ्यापासून आहे. ते कसे मोठे असू शकतील? माझे महादेव तर मोठे आहेत. आणि ज्योतीचा शोध लावण्याकरता ज्या वेळेला ते आकाशात आणि पाताळामध्ये जात आहेत ना, त्यावेळेला विष्णू भगवान आकाशामध्ये अर्थात पाताळामध्ये खोलपर्यंत जात आहेत. पण त्या ज्योतीचा शोध मात्र काही लागत नाही. ज्योतीचा शोध ज्या वेळेला लागत नाही त्यावेळेला विष्णू हतबल होत आहेत. आणि हतबल होऊन पुन्हा ते माझ्या महादेवाकडे परत येत आहेत. नम्रपणाने त्या ठिकाणी ते नमूद करतायत महादेवाच्या समोर. ते सांगतात की प्रभू मला तुमच्या ज्योतीचा शोध लागला नाही प्रभू, मी हरलोय प्रभू, मला माफ करा, मी शोध लावण्याची ताकद माझ्यामध्ये नाही. ब्रह्मदेव मात्र अर्थात आकाशामध्ये आहेत, त्या ज्योतीचा शोध लावण्याचं काम करतायत. पण योगायोगाने त्या आकाशामध्ये सज्जनांनो केतकी नावाचं एक पुष्प आहे. ते केतकी पुष्प तिथे पडलेलं होतं. त्या केतकी पुष्पाला ब्रह्मदेव बोलतात की तू माझ्यासोबत खोटी साक्ष देण्याकरता आलं पाहिजे. तू महादेवाला सांगितलं पाहिजे की मी ज्योतीचा शोध लावून आलोय. माझं म्हणणं महादेवाला पटणार नाही. माझं म्हणणं महादेवाला पटण्याकरता तू माझ्या बाजूने साक्ष दिली पाहिजे. म्हणून शिव महापुराण कथा तुम्हाला या ठिकाणी संदेश असा सांगणार आहे मातापूरकरांनो, एखाद्याने जर चुकीचं काम केलं असेल आणि कोर्टामध्ये जर त्याची केस चालू असेल आणि तो जर म्हणाला माझ्या बाजूने खोटी साक्ष दे,
तर माझं ऐकू नका, पण शिवमहापुराण कथेतल्या तत्वाचं ऐका. त्याच्या बाजूने खोटी साक्ष देण्याकरता कधी जाऊ नका. तुम्ही जर खोटी साक्ष देण्याकरता जर गेलात ना, तर ते सगळंच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावरती बसेल आणि एखाद्या वेळेला आपलं घर उद्ध्वस्त व्हायला मग वेळ लागणार नाही दादा. केतकी पुष्प ज्या वेळेला ब्रह्मदेवावरती परोपकार या नात्याने तिथे खोटी साक्ष देण्याकरता महादेवाच्या जवळ येत आहेत. महादेवाने त्यांचं कपट ओळखलंय. अरे विष्णूला जर या ज्योतीचा शोध लागला नसेल तर ब्रह्मदेवाला कसा लागेल. पण ब्रह्मदेव तिथे येत आहेत, माझ्या महादेवाच्या समोर उभे राहत आहेत. महादेवाला सांगितलं जाते की मी हा शोध लावून परत आलोय आणि माझा जर तुम्हाला विश्वास नसेल तर या केतकी पुष्पाला विचारा. त्यावेळेला त्या ठिकाणी केतकी पुष्प खोटं बोलतंय, म्हणून दुसऱ्यासाठी खोटं बोलून पाप पत्रामध्ये पाडून घेऊ नका. केतकी पुष्प खोटं बोलतोय, ब्रह्मदेव स्वतःच सिद्धत्व करण्याकरता खोटं बोलतोय. त्यावेळेला महादेवाच्या ही गोष्ट लक्षात येते आणि महादेव ब्रह्मदेवाला आणि केतकी पुष्पाला त्या ठिकाणी शाप देत आहेत. माझ्यासोबत जर तुम्ही गद्दारी करत असाल आणि माझ्यासोबत जर तुम्ही खोटं बोलत असाल ना, तर ब्रह्मदेवाला शाप दिला जातोय. अरे जा दादा, आजपासून तुला माझा शाप आहे की आजपासून इथून पुढे या जगतामध्ये तुझी पूजा कुणी करणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाची पूजा या देशामध्ये होत नाही. अरे तुकोबारायाचं मंदिर या महाराष्ट्राच्या मातीत आहे, माझ्या ज्ञानोबारायांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे, संत साईबाबाचं मंदिर महाराष्ट्रात आहे, संत जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर महाराष्ट्रामध्ये आहे. पण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ब्रह्मदेवाचं मंदिर कुणी बांधलं नाही. याचं कारण हा माझ्या महादेवाचा त्याला शाप आहे. केतकी पुष्पाला सुद्धा त्या ठिकाणी शाप दिला जातोय. पण केतकी पुष्पाला शाप देत असताना केतकी पुष्पाला सांग, महादेवजी बोलतायत, तू जर याच्यासोबत जर खोटी साक्ष देण्याकरता जर तू उभा राहिली असेल तर आजपासून तुझं अर्थात तू माझ्या पूजेला कधी चालणार नाही. म्हणून सगळे फुलं त्या ठिकाणी महादेवाच्या पूजेला चालतायत, पण केतकी पुष्प मात्र महादेवाच्या पूजेसाठी चालत नाही. केतकी पुष्पाला शाप दिला जातोय, ब्रह्मदेवाला शाप दिला जातोय, तुझी कोणी पूजा करणार नाही, तुझं कोणी मंदिर बांधणार नाही, तुझा कोणी सन्मान करणार नाही, तुझा कोणी उत्सव करणार नाही. आणि ज्या वेळेला कपट केल्या जाते, महादेवाचं तिसरं नेत्र उघडतंय, ब्रह्मदेवाचं एक मुंडकं कापण्यात करता ज्या वेळेला ते अर्थात तिसरं नेत्र उघडल्याच्या नंतर ज्या वेळेला सज्जनांनो काल भैरवाचं प्रागट्य होतंय ना, मग मात्र माझ्या भगवान विष्णूला दया येते. भगवान विष्णू पुढे जात आहेत आणि माझ्या महादेवाला विनंती करतायत की प्रभू, त्याची जरी चूक झाली असेल तर तुम्ही ब्रह्मदेवाला या ठिकाणी आता माफ केलं पाहिजे. भगवान विष्णू सोबत जरी कपट केलं असलं तरी भगवान विष्णूच्या अंतःकरणामध्ये ब्रह्मदेवाप्रती दया आहे. सज्जनांनो, त्या ठिकाणी फार मोठा विस्तृत विषय असा आहे की या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी आशीर्वाद दिला जातोय. अरे जा दादा, तू जरी आता या ठिकाणी कपट केलं असलं ना तर वर्षातून एकदा तुझी पूजा या ठिकाणी केल्या जाईल. म्हणून वर्षातून एकदाच ब्रह्मदेवाची पूजा केल्या जाते. सज्जनांनो, या ठिकाणी महादेव केतकी पुष्प सुद्धा महादेवाला शरण येते आणि महादेवाला शरण आल्याच्या नंतर मी माझ्या पूजेपासून जरी तुला परावृत्त ठेवलं असलं तरी इतर देव तुझा स्वीकार करतील, असा आशीर्वाद ब्रह्मदेवाला आणि केतकी पुष्पाला दिला जातोय. आणि सज्जनांनो, अशा पद्धतीने या शिवमहापुराण कथेचा विचार करता करता आज आपल्या या शिवमहापुराण कथेचा हा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसांचं कथारूपी वाघ पुष्प समर्पण करण्याकरता फार मोठ्या संख्येने तुम्ही एकत्रित या ठिकाणी आलात. म्हणून पुन्हा एकदा आमच्या संयोजन समितीच्या वतीने एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि उद्याचं निमंत्रण मात्र विसरू नका. शिव पार्वतीचा विवाह सोहळा आहे, बरोबर 6 वाजता मंडपामध्ये यायचे. त्याच्यानंतर लग्न सोहळा पार पडेल, त्याच्यानंतर प्रसाद होईल, अर्थातच या सगळ्या गोष्टी होतील. पण त्याच्या अगोदर सगळ्यांनी थोडंसं खाली बसायचं. एक 5 मिनटं पुढे सूचना होतील, काय मग पुढचं सगळं नियोजन सांगितलं जाईल. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी उठायचे. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनांनो उद्या रात्र ठीक. अहो, तिसरा दिवस आहे तरी आवाज नाही तुमचा. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे हा, पाठीमागची मंडळी. आजची कथा या ठिकाणी विराम घेते. भेटूया सज्जनांनो उद्या रात्र ठीक. घेऊन जाणार आहोत
शिव महापुराण कथेचा संदेश. सत्य वचन ना बोल सके तो झूठा कभी भी मत बोलो, मौन रहे तो भी अच्छा, कम से कम विष मत घोलो. हो बोलो यदि पहले तुम बोलो, फिर मुझे खोला करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. आज आपल्या या शिवकथा महोत्सवाचा तिसरा दिवस आहे. यात तुमचा शिव महापुराण कथा जे आपल्या लाईव्ह माध्यमातून जे करण्याचं काम करणार आहे तो माझा मित्र, माझा प्राण सखा आदरणीय विजयदादा उंबरकर, माऊली HD यूट्यूब चॅनल. एकदा जोरदार टाळी वाजवा त्याच्यासाठी. त्यांचा एक छोटासा सन्मान आहे या विजयदादावरती. या तुम्ही पण दिसले पाहिजे, या इथे पुन्हा एकदा जोरदार टाळी. तिकडे बघ, तिकडे बघ, इथे अलीकडे असं. शाबाश, चला धन्यवाद. आरतीचे यजमान सगळ्यांनी समोर यायचे. आरती करता आपापल्या जागेवरती उठून उभा राहायचे. आता शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये महाग्रंथ है शिव पुराण, सन्मार्ग दिखाने वाला, बिगड़ी को बनाने वाला. सुनते सुजान करते हैं ध्यान, शिव अमृत रस को पीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. श्री शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. झांकी अनूप कल्याण रूप, सबके मन को ये भाए, मन मंदिर में बस जाए. शिव ध्यान लगा मन को भी जगा, तन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. 24,000 श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहाए, शिव की महिमा बतलाए. हो जा पुनीत विषयों को जीजिए, मन कामना फल सब कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. शिव चरणों में ध्यान अपना दीजिए. ये विश्वनाथ करते संहार, सब दुख मिटाने वाला, भव पार लगाने वाला. जप नमः शिवाय, जप नमः शिवाय, जीवन सफल सब कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना. श्री शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए.
सकल परस्मै नारायणाति समर्पय अच्युतं केशवं नारायण कृष्ण दामोदर वसुदेव हरि सिद्धं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सगळ्यांनी हात वरती करायचे गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्द्रे भवं भवानी सरितं नमामि मन्दारमाला कृपालकाय कृपालकाला शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय सगळ्यांनी पसायदान घ्यायचे आता विश्वात्मके देवे येने वागयज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दानही जे खलांचे व्यंकटी तया सद्गर मिरते भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर विश्व स्वधर्म सूर्य जो जे वांशील तो तेला हो प्राणी जात हे वर्षतीये सकल मंगल ईश्वर निष्ठांची मांदी अळी अनावर्त भूमंडली भेटतो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंडजे तापहीन तेही सदा सर्व सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली तिनी लोकी भजे जो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेष लोकीये दृष्टान दृष्ट विजय होवा ईत म्हणे श्री विश्वेश्वरा हो होईल दान पसावो येने वरिज्ञान देवो येने वरिज्ञान देवो येने वरिज्ञान देवो सगळ्यांनी हात वरती करा विजू दादा सगळ्यांच्या हात आले पाहिजेत पाठीमागे प्राणियों में विश्व का गो माता की संत जनार्दन स्वामी महाराज की उमापति महादेव की सद्गुरु माधव बाबा की बरोबर उद्या 6 वाजता